महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी पुणे MSFDA ची स्थापना हायर एज्युकेशनमधील कॉलेजेसमध्ये फॅकल्टीचं कॅपॅसिटी बिल्डिंग करण्यासाठी स्थापना करण्यात आली 2.5 वर्षांपूर्वी. इथं 6 सेंटर्स आहेत वेगवेगळे. त्या सेंटर अंतर्गत काम चालतं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत जसं की मल्टी डिसिप्लिनरी करिक्युलम अँड पेडागॉजी, इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटी, फिअर फ्री कॅम्पसेस और इमोशनल फ्रेंडली कॅम्पसेस, कटिंग एज टेक्नॉलॉजी, अशा असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन हायर एज्युकेशनमध्ये या विषयाकडे कसं बघावं अशा अनेक विषयांना धरून इथं काम होतं. त्यातलाच एक भाग म्हणून ओपन हाऊस इव्हेंट आपण घेत असतो. तर ओपन हाऊस इव्हेंटचा नावाप्रमाणेच याच्यामध्ये एकमेकांकडून आपण काही गोष्टी समजून घेऊयात ज्या की उच्च शिक्षणासमोर आव्हान अडथळा म्हणून आहेत, किंवा शिकण्याच्या पण पद्धती ह्या औपचारिक आणि अनौपचारिक असू शकतात आणि त्या विविध असू शकतात. त्या अगदी प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत वेगळी असू शकते हा समज ॲक्सेप्ट करून मग शिकण्याची प्रक्रिया अजून सुलभ कशी करता येईल कॉलेज कॅम्पसेसमध्ये या विषयाला धरून हा एक आम्ही उपक्रम राबवतो. आपल्याकडे काही विद्यार्थी पण आलेले आहेत उच्च शिक्षण घेणारे, आणि प्राध्यापक मंडळी आहेत, प्राचार्य आहेत, MSFDAचं स्टाफ पण आहेत. तर आपण एकमेकांकडून आणि मुक्ताताईंकडून समजून घेऊयात की उच्च शिक्षण जिथं जिथं होतं ते कॉलेज कॅम्पसमध्ये मानसिक अनारोग्याच्या समस्या ज्या की व्यसनाशी संबंधित आहेत, तर ते नेमकं आव्हान काय आहे, त्याचा स्केल किंवा त्याची नेमकी परिस्थिती काय आहे याच्याबद्दल आपण आज एकमेकांकडून समजून घेऊया. त्यापूर्वी मी थोडक्यात मुक्ताताईंची ओळख करून देतो. खरं तर डॉक्टर मुक्ता अवसट पुनतांबेकर या नाव अनेक लोकांना माहिती. मी अगदी औरंगाबाद जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातला आहे, पण मुक्ताताईंचं नाव मला तिथं पण माहिती होतं अगोदर खरं तर, कारण डॉक्टर अवचटांच्या त्या कन्या आहेत आणि मागील 30 वर्षांपासून त्या मुक्तांगण रिहॅबिलिटेशन सेंटर पुणे इथं कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन मध्ये पायोनियरिंग काम ज्याला म्हणता येईल असं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं आहे. तिथल्या मुक्ताताई डायरेक्टर आहेत. त्यांचं क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत त्या बाय प्रोफेशन. डॉक्टरेट इन सायकोलॉजी झालेलं आहे मॅडमचं, आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन क्लिनिकल सायकोलॉजी त्यांना चान्सलर्स गोल्ड मेडल पुणे विद्यापीठाचं मिळालेलं आहे. विविध सर्टिफिकेशन जसे की काउन्सिलिंग अँड रिहॅबिलिटेशन फ्रॉम युनिव्हर्सिटी मलेशिया इथून त्यांना सर्टिफिकेशन्स आहेत. इंटर्नशिप प्रोग्राम अबाउट ॲडिक्शन ट्रीटमेंट इन पॅरिस त्यांनी केलेला आहे. त्या नेहमी म्हणतात की मी स्वतः जरी कलाकार तशी नसले परंतु कलाचा आस्वाद कसा घ्यायचा हे मुक्ताताईंना खूप चांगलं येतं, आणि आपण त्यांच्यासोबत आता संवाद साधूयात. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. आणि मला खूप आनंद वाटतोय की तुम्ही सगळेजण आज खास या कार्यक्रमासाठी आज इथे उपस्थित आहात, आणि मी MSFDAचे आभार मानते. आता आपण बोलत होतो की फॅकल्टी डेव्हलपमेंट किंवा कॅम्पसेस जे कॉलेजेस आणि याच्यातले जे कॅम्पसमधले प्रॉब्लेम, तर त्याच्यामधला मला नेहमी असं जाणवतं की खास करून प्रोफेसर्स टीचर्स यांच्याशी जेव्हा बोलतो तेव्हा आता व्यसनाधीनता ॲडिक्शन हा प्रॉब्लेम आता सगळीकडे आपल्याला खूप कॉमनली दिसायला लागलेला आहे. फक्त कॉलेज नाही तर आता अगदी शाळांमध्ये सुद्धा आमच्याकडे शिक्षक येत असतात आणि ते काहीतरी असे प्रॉब्लेम्स घेऊन येतात की काय करायचं, मुलांमध्ये याची उत्सुकता खूप वाढतीये, किंवा काही मुलांकडे काही वीड सापडलं, किंवा कोणीतरी कोणाच्या तरीकडे दारूचीच बाटली होती, कोणी मुलं पार्टीला गेली आणि मग घरचे खूप घाबरले, मुलं उशीर झाला त्यांना, अशा काहीतरी कंप्लेंट्स घेऊन पालक येत असतात. तर ॲडिक्शन व्यसन हा एक खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आता आपल्याला सगळीकडेच दिसतोय. असं म्हणतात की हा एक सध्या खूप मोठा सामाजिक प्रश्न बनत चाललेला आहे, आणि आपण अनेक वेगवेगळे सामाजिक प्रश्न जर का बघितले तर असं दिसून येतं की त्याच्या मुळाशी कुठेतरी व्यसनाधीनता आहे. म्हणजे कुठलंही बघा ना तुम्ही की बेरोजगारी, गरिबी, डोमेस्टिक व्हायलन्स, खूप असे आपण जर का एक लिस्ट केली तर त्याच्या प्रत्येकाची कुठेतरी आपल्याला असं दिसतं की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली
व्यसनाची एक समस्या त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे आणि आता हा इतका वाढलेला आहे की आपल्याला तो पूर्णतः थांबवणं शक्य नाहीये. पण ऍटलिस्ट आता आपल्याला एवढं करायचंय की त्याच्यासाठी जनजागृती आपण कशी करू शकतो, याचे दुष्परिणामांची माहिती आपण लोकांपर्यंत कशी पोहोचवू शकतो, हे तरी आता आपल्याला सगळ्यांना बघायला लागेल. तर आधी मी एक माझ्याकडे प्रेझेंटेशन आहे ते तुम्हाला दाखवते आणि मग नंतर मला वाटतं आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. तर प्रेझेंटेशनचं नाव आहे लेट्स टॉक अबाउट ड्रग्स, व्यसनाविषयी बोलू काही. तर हे नाव याच्यासाठी दिलंय की खूप वेळा पालक किंवा शिक्षक यांना थोडंसं मुलांशी डायरेक्टली या विषयावरती बोलायला थोडंसं ऑकवर्ड वाटतं. सध्या थोडंसं आपण बोलतो, गेल्या एक 5-6 वर्षात चित्र बदललंय. पण पूर्वी साधारण असं दिसून यायचं की काही टॉपिक्स असे आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला मुलांशी खूप मोकळेपणाने बोलता येत नाही. त्याच्यामध्ये ड्रग्स किंवा ॲडिक्शन आणि सेक्स हे 2 असे विषय आहेत आणि मुलांना तर या दोन्ही विषयी खूप उत्सुकता असते आणि आपण जर का त्यांना योग्य माहिती दिली नाही तर ते चुकीच्या मार्गातून ही माहिती गोळा करतात. म्हणजे त्यांचे मित्रमैत्रिणी, इव्हन इंटरनेट, की इंटरनेटवरती सगळीच माहिती काय खरी असते असं नाही ना. वीडच्या बद्दल तुम्ही जर का बघितलं, गांजाबद्दल, तर खूप चुकीची माहिती इंटरनेटवरती सुद्धा आपल्याला दिसून येते. त्यामुळे आम्ही नेहमी शिक्षकांना, पालकांना हे आवाहन करतो की ड्रग्स किंवा व्यसनाधीनता हा लपवायचा विषय नाहीये, तर मोकळेपणाने बोलायचा विषय आहे, चर्चा करायचा विषय आहे. आणि जेव्हा आम्ही मुलांसाठी अवेअरनेस प्रोग्राम घेतो तेव्हा मुलांनाही आम्ही हेच सांगतो की लेट्स टॉक अबाउट ड्रग्स. तुमच्या मनात याविषयी जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही नक्की तुमच्या पालकांना, शिक्षकांना, डॉक्टर्स, एक्सपर्ट्स त्यांना नक्की विचारा. म्हणजे त्याच्याबद्दलचे तुमचे जे गैरसमज आहेत ते दूर होऊ शकतील. तर जस्ट मी 2 मिनिटात तुम्हाला मुक्तांगणची माहिती देते. तर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र हे याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्येच आमचं सुरू झालं आणि हे सुरू होण्यासाठी पु ल देशपांडे, सुप्रसिद्ध लेखक ज्यांचं नाव आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे, यांच्या आर्थिक मदतीतून मुक्तांगण सुरू झालं. खूप लोकांना असं वाटतं की मी मुक्ता म्हणून माझ्या सेंटरचं नाव मुक्तांगण, पण ते तसं नसून पु ल देशपांडे जिथे देणगी द्यायचे तिथे ते नाव मुक्तांगण असं सजेस्ट करायचे. पहिलं मुक्तांगण आनंदवनात आहे आणि मग इव्हन आयुकामध्ये आहे मुक्तांगण विज्ञान शोधिका. तर साधारणपणे जिथे आपल्याला मुक्तांगण नाव दिसतं तर बरेचदा तिथे पुलंनी देणगी दिलेली असते. आणि मला नेहमी हे सांगावंसं वाटतं की काही माणसं इतकी मोठी असतात की म्हणजे स्वतः एवढी ती मदत करतायत, त्याचं म्हणजे एखाद्याने खरं तर स्वतःचं नाव द्यायला काही हरकत नव्हती, पण कधीच त्यांनी असं केलं नाही. पुलं असेपर्यंत आम्हाला सांगायला पण परवानगी नव्हती की हे त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून हे सुरू झालेलं आहे. मुक्तांगण रिहॅबिलिटेशन सेंटर जे आहे ते पुरुषांसाठी व्यसनमुक्ती केंद्र आहे, ज्याच्यामध्ये आम्ही 30 दिवस ऍडमिट करून घेतो आणि नंतर त्यांच्यासाठी फॉलोअप आणि उपचार असतात. निशिगंध हे महिलांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढतंय. ज्यांना ऍडमिट होणं शक्य नसतं त्यांच्यासाठी ओपीडी बाह्य रुग्ण विभागामध्ये पण आहे. आमची महाराष्ट्रामध्ये 24 ठिकाणी फॉलोअप सेंटर्स आहेत. कारण तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल ना की 30 दिवस त्यांना ऍडमिट करतो आणि लोक काय 10 वर्ष काय 15 वर्ष त्याहूनही जास्त ते व्यसन करत असतात आणि मग 30 दिवसात कसं त्यांना बरं वाटेल. तर आम्ही असं म्हणतो की त्यांनी मुक्तांगणमध्ये जे ते राहतात ती त्यांच्या उपचारांची एक सुरुवात असते आणि बाहेर गेल्यानंतर पण त्यांनी उपचार सुरू ठेवायचे आणि ते फॉलोअपच्या माध्यमातून पूर्णपणे व्हॉलेंटियर्सनी चालवलेले ही आमची फॉलोअप सेंटर्स आहेत. आफ्टर केअर सेंटर आहे की काही लोकांना काही प्रॉब्लेम्स असतात की फॅमिली त्यांचा स्वीकार करत नसते किंवा एकटेच असतात, शिक्षण अर्धवट सुटलेलं असतं, नोकरी नसते, त्यामुळे मग ते 1 महिन्यात बाहेर जाऊन त्यांना प्रॉब्लेम येणार असतो. तर आमचं आफ्टर केअर सेंटर हे हाफ वे होम सारखं आहे. ते मुक्तांगणमध्ये राहतात पण त्यांना जे काही करायचंय की कोणाला शिक्षण पूर्ण करायचंय तर ते रोज बाहेर कॉलेजला जातात किंवा कोणाला नोकरी करायची आहे तर ते नोकरीला जाऊ शकतात. डे केअर आहे की आता म्हणजे असं बरेचदा दिसून येतं की लवकर रिटायरमेंट घेतात आणि मग एकदम पोकळी निर्माण होते की करायचं काय आणि मग त्याच्यामुळे सुद्धा व्यसन वाढल्याची खूप उदाहरणं आहेत. मग आमच्याकडे ते डे केअरसाठी येऊ शकतात. म्हणजे फक्त लहान मुलांनाच डे केअर असतं असं नाही. अलीकडे आपण बघतो की मोठ्या माणसांना सुद्धा, इव्हन अलीकडे आपण बघतो
की इव्हन वृद्धांसाठी सुद्धा काही डे केअर सेंटर्स आहेत. सहचरी हा आमचा सपोर्ट ग्रुप आहे. असं दिसतं की घरामध्ये जर का ॲडिक्शन असेल, पुरुष जर का व्यसनी असेल, तर बरेचदा घरातल्या स्त्रीला त्याच्यासाठी दोष दिला जातो. त्याची आई असेल तर आईला दोष दिला जातो की तू त्याच्यावर संस्कार नाही बरोबर केलेस, किंवा त्याचे खूप लाड केलेत आणि म्हणून तो बिघडला. त्याचं लग्न झालं असेल तर त्याच्या पत्नीला दोष दिला जातो की लग्नाच्या आधी तो इतका प्यायचा नाही, तू त्याला खूप बोलतेस ना, तर तुझ्यामुळे तो पितो. तर म्हणून हे आम्ही लक्षात घेऊन काही वर्षापूर्वी सहचरी हा सपोर्ट ग्रुप सुरू केला महिलांसाठी, की त्या एकत्र जमतात, एकमेकींना सपोर्ट देतात. ह्याच्या काही महिलांना प्रॉब्लेम असतो की शिक्षण नसतं, नवरा घरात पैसे देत नसतो. मग त्यांच्यासाठी आमची एक व्होकेशनल रिहॅबिलिटेशनची पण ऍक्टिव्हिटी, केटरिंगची ऍक्टिव्हिटी त्यांच्यासाठी चालवली जाते. आमचं ट्रेनिंग सेंटर आहे की खूप लोक आम्हाला असं सांगतात की आमच्या गावात तुम्ही मुक्तांगणची ब्रांच सुरू करा. तर आम्ही म्हणतो की आम्ही आमची ब्रांच नाही काढणार, तुम्ही हे काम सुरू करा, पण त्याचं जे सगळं ट्रेनिंग आहे ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो. अवेअरनेस प्रोग्राम, की आता जसं आपण हे करतोय की जनजागृतीचे कार्यक्रम, शाळा, कॉलेजेस, ऑफिसेसमधनं आम्हाला बोलावलं जातं, वस्त्यांमध्ये, तर खूप ठिकाणी मुक्तांगणचे अवेअरनेस प्रोग्राम चालतात. आणि कॉर्पोरेट सर्व्हिसेस, कदाचित तुम्ही ऐकलं पण असेल, राहुल जाधव आमचा मुक्तांगणचा एक व्यसनमुक्त आहे. तो बरीच वर्ष झाली, मला वाटतं 10 वर्षापूर्वी वगैरे तो आमच्याकडे ऍडमिट झाला. आणि तो जो असा होता राहुल, की जो मुंबईच्या सगळ्या गुन्हेगारी विश्वामध्ये तो गेला होता, की गँग्स वगैरे असतात ना, तर त्याच्यामध्ये. कारण कॉलेजमध्ये असताना त्याला असं वाटायला लागलं की इझी मनी, खूप पैसे पाहिजे, मजा करायला पाहिजे, आणि घरची तर मध्यमवर्गीय फॅमिली, एवढा पॉकेट मनी वगैरे नसायचा. आणि मग तो त्या गुन्हेगारी विश्वामध्ये सापडला आणि मग नंतर पकडला गेला. 4 वर्ष तो मुंबईला जेलमध्ये होता. तिथे त्याचं व्यसन अजून वाढलं आणि मग बाहेर आल्यानंतर त्याला काही नोकरी मिळेना. एकदा नोकरी मिळाली तर तिथे काहीतरी कोणाचा तरी काहीतरी चोरी झाली का काहीतरी झालं, पोलीस तिथे आले, त्याला पकडून घेऊन गेले. त्यामुळे त्याचं इतकं तो फ्रस्ट्रेट झाला, चिडचिड वाढली आणि मग त्याचं ॲडिक्शन अजून वाढत गेलं. मग त्याच्या वडिलांनी त्याला मुक्तांगणमध्ये ऍडमिट केलं. मग तिथे आम्हाला लक्षात आलं की 30 दिवसाचे उपचार फक्त राहुलला पुरेसे नाहीयेत आणि त्याची पण इच्छा होती. मी मगाशी जो उल्लेख केला की आफ्टर केअर विभागामध्ये राहुल राहायला लागला आणि मग तो बरेच महिने राहिला आणि अर्थातच त्यांच्याकडे पैसे नव्हते की पैसे भरून तो राहू शकत नव्हता. तर तो म्हणाला की मला काहीतरी काम द्या, मी इथे काम करत राहतो. मग तो आमच्या हाऊसकीपिंग विभागामध्ये, तो बीकॉम आहे हा, पण तो आमच्या हाऊसकीपिंग विभागामध्ये तो काम करायला लागला. आणि राहुल नेहमी सांगतो की तिथे ना त्याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली, की तो जेव्हा वॉशरूम सगळ्या क्लीन करायला लागला, वॉर्ड साफ करायला लागला, तेव्हा तो म्हणाला की माझं ॲग्रेशन कमी व्हायला लागलं, किंवा माझ्या मनातला जो असा ताण होता, राग होता, तो सगळा क्लिअर व्हायला लागला आणि तो नीट प्रॉपरली विचार करायला लागला. आणि मग तो काही महिने तिथे काम करत होता. आणि एकदा असं झालं की पुण्यामध्ये मॅरेथॉन असते, तुम्हाला ऐकून माहिती असेल तर त्या ऑर्गनायझर्स आम्हाला आले आमच्याकडे आणि ते म्हणाले की आम्ही तुम्हाला काही फ्री एंट्रीज देतो, की तुमच्यापैकी काही कोणाला पळायचं असेल तर मी सगळ्यांना विचारत होते की कोणाला मॅरेथॉनमध्ये पळायचंय का. तर राहुलनी हात वर केला. राहुल म्हणाला की मी खूप जोरात पळतो, कारण पोलीस नेहमी माझ्या मागे लागायचे आणि कधीच त्यांना मला पकडता यायचं नाही. आणि मग राहुलने त्याच्यात भाग घेतला. ती 10K इव्हेंट होती, 10 किलोमीटर तो पळाला आणि त्याला ते खूप आवडलं. आणि मग तो म्हणाला की नाही, मला हे सिरियसली करायचंय. मग आम्ही त्याला गायडन्स द्यायला लागलो, बूट घेतले, मग तो रोज प्रॅक्टिसला जायला लागला. मग ते खूप आवडलं त्याला. मग 21 हाफ मॅरेथॉन पळायला लागला. मग त्याचं स्वप्न होतं की मुंबई मॅरेथॉन पळायची, कारण तो मुंबईचा असल्यामुळे. आणि मग त्या पुढच्या वर्षी राहुलने जेव्हा पूर्ण 42 किलोमीटरची मुंबई मॅरेथॉन तो पळाला आणि मेडल घेऊन तो पोलीस स्टेशनला गेला. त्याला ते नेहमी जायला लागायचं, हजेरी वगैरे द्यायला, आणि पोलीस सगळे त्याला इतका अपमान करायचे, उभं ठेवायचे खूप वेळ. तो जेव्हा ते मेडल घेऊन गेला तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये त्याला अक्षरशः स्टँडिंग ओवेशन मिळालं. इतका या एका गोष्टीने त्याच्या आयुष्यामध्ये बदल झाला. आमच्या थीम्स काय आहेत, तर पहिली मी तुम्हाला मगाशी सांगितलं, लेट्स टॉक अबाउट ड्रग्स. ड्रग्स हा लपवायचा विषय नाहीये, तर मोकळेपणाने बोलायचा विषय आहे. कॅच देम यंग. जितक्या लहान वयात त्यांना आपण माहिती देऊ तितकं चांगलं, कारण ह्या जनरेशनचं एक्सपोजर खूप जास्ती आहे. खूप लवकर त्यांना कळतंय आता की ड्रग्ज, आणि इव्हन आता तुम्ही शाळेत किंवा असं अवेअरनेस प्रोग्रामला आम्ही जातो ना, तर आम्ही असं इंटरॅक्टिव्ह घेतो आणि त्यांना नेहमी विचारतो की नावं सांगा, कुठले कुठले तुम्हाला माहिती आहे ड्रग्ज किंवा हे. तर सगळी माहिती असतात त्यांना. त्यामुळे लहान वयापासूनच त्यांना माहिती द्यायला पाहिजे.
हे तर माहितीचे वाक्य आपल्याला, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि हे पण सांगायला लागतं, थिंक हेल्थ नॉट ड्रग्स. आपल्याला आपली तब्येत चांगली ठेवायची असेल तर ड्रग्स किंवा कुठलंच व्यसन आपल्याला करून चालणार नाही. एक तर प्रकार आपल्याला ऍडिक्शनचा माहितीये, सबस्टन्स ऍडिक्शन, दारू, तंबाखू, ड्रग्ज वगैरे. अजून एक सध्या ऍडिक्शनचा प्रकार खूप वाढायला लागलाय, तो माहितीये का तुम्हाला कुठला? स्क्रीन ऍडिक्शन. म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलंच सबस्टन्स घेतलं जात नाही ना, कुठलाच अंमली पदार्थ सेवन केला जात नाही, पण तरीही त्याचं व्यसन वाढत चाललंय. त्याला असं म्हणतात बिहेव्हिअरल ऍडिक्शन, वर्तनात्मक व्यसन, की फोन, इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि याच्या पण केसेस खूप वाढत चालले आहेत. काय विचारायचंय? हेल्थचा इश्यू तर त्यांना माहितीच आहे, ते तर दिसतं, त्याच्या पाकिटावर पण असतं की ह्याच्यामुळे कॅन्सर वगैरे होईल. म्हणजे असं नाही की त्यांना माहिती नाही आहे, पण तरी ते घेतात. त्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं की मुलींवरती इम्प्रेशन व्हावं म्हणून मी घेतो, मुलींना असं वाटतं अनुकूल आणि म्हणून मी घेतो. त्याच्यावरती खूप गैरसमज असतात आणि आपल्याला तेच या अवेअरनेस प्रोग्राम मधनं काम करायला लागतं. असंच आम्ही एका शाळेमध्ये घेत होतो आणि तेव्हा त्या मुलांनी असं सांगितलं की गर्ल्स म्हणजे गर्लफ्रेंड्सवरती इम्प्रेशन मारायला हे चांगलं असतं वगैरे. तर कोणीतरी एक मुलगी एकदम बोल्ड होती, ती म्हणाली की आम्हाला बॉयफ्रेंड चालतो सिगरेट ओढणारा किंवा व्यसन करणारा, पण नवरा निवडायची वेळ येईल ना तेव्हा आम्ही कधीच ते आम्हाला चालणार नाही म्हणून. तर अशी काहीतरी इम्पॉर्टंट माहिती आपल्याला द्यायला पाहिजे. तर सबस्टन्स ऍडिक्शनची उदाहरणं आता आपण बघूया कुठली कुठली. अल्कोहोल सगळ्यांना माहितीच आहे की दारू. आपल्या देशातलं अतिशय कॉमन ऍडिक्शन म्हणजे निकोटीनचं, तंबाखूयुक्त पदार्थांचं. ड्रग्ज वेगवेगळी, तुम्ही ऐकलं असेल की हेरोईन म्हणजे ब्राऊन शुगर, आपल्याकडे त्याला भारतामध्ये हेरोईन म्हणतात, ते प्युअर फॉर्मला भारतामध्ये ब्राऊन शुगर म्हणतात आणि प्युअर जे फॉर्म आहे त्याला हेरोईन म्हणतात. किंवा आजकाल गांजाचं खूप वाढायला लागलेलं आहे की ज्याला मुलं वीड आजकाल म्हणतात, किंवा कोकेन आणि ही सगळी एमडी सगळी तुम्ही ऐकली असेल, पेपरमध्ये पण आजकाल बरीचशी नावं येत असतात. प्रिस्क्रिप्शन ड्रग्सचं पण आजकाल व्यसन दिसतं की झोपेच्या गोळ्या, अँटी डिप्रेसंट्स, पेन किलर्स, खोकल्याचं औषध, तर त्याचा सुद्धा व्यसन करायला लोक वापर करताना दिसतात. इन्हेलंट्स ऐकलंय याच्याबद्दल? ह्याचं व्यसन श्वासावाटे, की काही लोकांना बघा पेट्रोलचा किंवा ह्याचा वास आवडतो. बिहेव्हिअरल ऍडिक्शन्स कुठली कुठली म्हणता येईल? फोनचं सांगितलं, अजून वर्तनात्मक व्यसन कुठलं कुठलं म्हणता येईल? फोन सारखं अजून टीव्हीचं पण असतं. अजून मुलांमध्ये काय काय दिसतं? व्हिडिओ गेम्स, मुलांमध्ये त्याचं खूप दिसतं. आजकाल बऱ्याच केसेस वाचल्या असतील तुम्ही ना की याच्या बाबतीत, की इंटरॅक्टिव्ह गेम्स, व्हिडिओ गेम्स. ऑनलाईन शॉपिंगचं खूप दिसतं. सध्या आमच्याकडे गेल्या इतक्यामध्ये 2-3 असे आलेत की पॉर्नोग्राफीचे केसेस आलेत आणि त्याच्यात पण लहान वय, मोठं वय. गॅम्बलिंग, आता आमच्याकडे एक मुलगा असा ऍडमिट आहे की त्यांनी 62 लाख रुपये ह्याच्यावरती घालवले. ते तुम्ही हे चाललं होतं ना क्रिकेटचे IPL वगैरे, तेव्हा ते ड्रीम 11 वगैरे, म्हणजे दुसऱ्यांचे पैसे घेऊन ते तो लावून त्याच्यात करत होता. तर हे खूप दिसून येतं. तर त्याची जस्ट उदाहरणं टाकली आहे. याला हे जे आहे त्याला इंटरनेट ऍडिक्शन डिसऑर्डर IAD अशी सगळी ही कॅटेगरी आहे, त्याच्या अंडर ही सगळी व्यसनं येतात. त्याच्यामध्ये स्मार्टफोन, स्क्रीन ऑब्सेशन वेगवेगळे, व्हिडिओ गेम्स, सोशल मीडिया याचं पण आता खूप वाढतंय की एवढंसं काही केलं की लगेच सोशल मीडियावरती टाकायचं. ऑनलाईन शॉपिंग, गॅम्बलिंगचं मी तुम्हाला सांगितलं. तर असे खूप वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये कुठलाही सबस्टन्स घेतला जात नाही, पण बिहेव्हिअरल ते वर्तनात्मक व्यसन ते दिसून येतं. म्हणजे खरं सांगायचं तर सगळेच जे आपले महत्वाचे अवयव आहेत, मेंदू, लिव्हर, किडनी, हार्ट, या सगळ्यावरती अल्कोहोलचा दुष्परिणाम होत असतो. ब्रेन सेल्स आपल्या डॅमेज होतात आणि आपल्या मेंदूवरती शॉर्ट टर्म, लॉंग टर्म दोन्ही परिणाम होत असतात. की नेहमी बघा दारुड्याची नक्कल करायला लावली तर लोक काय करतात, असा जिंकणारा माणूस दाखवतात, म्हणजे बॅलन्स त्याचा जातो. जजमेंट, मेमरी, किंवा आता आपण इतक्यातल्या इतक्यात इन्फ्लुअन्स, दारूच्या इन्फ्लुअन्समध्ये गाडी चालवण्याची उदाहरणं वाचली, तर त्याच्यामुळे मग अशा प्रकारे जी स्किल्स आहेत किंवा लक्ष देणं आहे या सगळ्यावरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे थोडक्यात मेंदूवरती लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म लगेच आणि लॉंग टर्म कायमस्वरूपी, की मेमरी लॉस, प्रचंड चिडचिड वाढणं, ॲग्रेशन, असे खूप वेगवेगळे परिणाम दिसतात. हार्टवरती प्रॉब्लेम, आणि आपण ह्याचा पण लिहिलंच आहे पुढे की ब्लड प्रेशर वरती परिणाम. जे दारूमुळे काय होतं की आपल्या ज्या ब्लड वेसल्स असतात
त्या छोट्या होतात, आकुंचन पावतात. त्याच्यामुळे मग ब्लड प्रेशर वाढतं, त्याचा हृदयावरती ताण येतो, त्यामुळे हृदयरोग त्याच्यामुळे होऊ शकतो. तुम्ही नेहमी बघितलं असेल की दारू प्यायलेला माणूस चेहरा लाल झालेला असतो ना, की तो वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे. अल्सर्स, पचन आणि या सगळ्यावरतीच एकूण खूप परिणाम होतो. लिव्हर सिरोसिस सगळ्या बाबतीत हे आपण ऐकतो की लिव्हरवरती वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो, की एकतर फॅटी लिव्हर, नंतर लिव्हर सिरोसिसच्या पण आधी वेगवेगळे अजून लिव्हरवरती परिणाम होतात. आणि तुम्ही ऐकलं असेल की रक्ताची उलटी झाली वगैरे, तर तो लिव्हरवरती झालेला परिणाम असतो. किंवा तुम्ही अल्कोहोलिक माणसाला जर का बघितलं तर इथे सूज आलेली असते, काळे डाग दिसत असतात, तर ते सगळे त्यांच्या लिव्हरवरती परिणाम झालेला आहे हे दिसून येतं. आपली जी प्रतिकार शक्ती आहे ती कमी होते त्याच्यामुळे. आणि जनरली आम्ही बघतो की आमच्याकडे जे अल्कोहोलिक येतात त्यांच्यामध्ये टीबी होण्याचं प्रमाण खूप असतं, कारण की प्रतिकार शक्ती त्यांची खूप कमी झालेली असते. आणि त्यांच्या स्टरिलिटी, इम्पॉर्टन्सी, एकूणच म्हणजे त्यांची सेक्सची इच्छा पण जाते, किंवा मुलं होण्याची जी क्षमता आहे, स्पर्म काउंट कमी होणं. आणि बायकांच्या बाबतीत तर अजूनच की जी रिप्रोडक्टरी सिस्टीम आहे आपली त्याच्यावरती पण खूप दुष्परिणाम होताना दिसतो. तर असे अल्कोहोल, आता तुम्हाला मी याचा सिरोसिसच्या लिव्हरचा एक फोटो तुम्ही बघा की स्कारिंग असं लिव्हरवरती होत असतं. आपल्या देशामध्ये जे कॅन्सरचे रुग्ण आहेत त्यातले निदान 50% जे रुग्ण कॅन्सरचे आहेत त्याच्यासाठी तंबाखूशी तो रिलेटेड असतो. आणि फक्त स्वतः तो माणूस जो आहे जो तंबाखूचं सेवन करतो किंवा सिगरेट ओढतो त्यालाच असं नाही, पण आपण ऐकलं असेल ना की सेकंडरी स्मोक, टर्शियरी स्मोक, त्याचा सुद्धा आपल्यावरती दुष्परिणाम हा होत असतो. एक तर दातांचे प्रॉब्लेम, तुम्ही तंबाखू खाणाऱ्या लोकांचे दात बघा, इव्हन सिगरेट ओढणाऱ्यांचे काळे दिसतात. विशेषतः खेड्यांमधल्या महिलांमध्ये मिश्री लावायचं प्रमाण खूप आहे, तर त्याला पॉइझन स्टिक म्हटलं जातं. तुम्ही जर का बघितलं तर निकोटीन आहेच हा, इथले खूप म्हणजे कार्सिनोजेन्स म्हणतात ना, याच्यामुळे कॅन्सर होतो, असे हे सगळे विषारी घातक द्रव्य आहेत. हे सगळे त्यांना एक्सप्लेन करायला लागतात की काय काय द्रव्य आहेत. आता ड्रग्सचे इफेक्ट, मेमरी लॉस तर हे आमच्याकडे खूप दिसतं. मगाशी मी वीडचा उल्लेख केला, गांजा. सध्या गांजा हे प्रचंड कॉमन होत चाललेलं ड्रग आहे आणि शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या मुलांमध्ये खूप जास्ती प्रमाणात वाढतंय. कारण गांजाचा हा एक खूप भयानक दुष्परिणाम आहे की मेमरी लॉस, मेमरीवरती त्यांच्या खूप परिणाम होतो. ॲग्रेशन त्यांचं खूप वाढतं. म्हणजे आपण जे नॉर्मल भाषेमध्ये आजकाल म्हणतो वेड लागणं, तर गांजाचा पुढचा परिणाम आहे की वेड लागणं, की ज्याला कॅनाबिस इंड्यूस सायकोसिस असं म्हटलं जातं. लॉस ऑफ लिबिडो, सेक्सची इच्छा वगैरे जाते. स्लीप पॅटर्न त्यांचा खूप खराब झालेला असतो. फक्त ड्रग्ज घेऊनच झोप येते, ड्रग्ज न घेता झोप येत नाही. आणि पुढे पुढे असं होतं की ड्रग्ज जरी घेतली तरी त्यांना झोप येत नाही. निडल शेअर केल्या जातात. नॉर्थ ईस्टर्न ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणे ह्याच्यामध्ये सुई वाटे घेण्याचं, इंजेक्शन वाटे घेण्याचं, इंट्रावेनस, त्यामुळे तिकडे ड्रग ॲडिक्शन मध्ये HIV प्रमाण हे खूप जास्ती असं दिसून येतं. आणि ओव्हरडोसमुळे डेथ हे पण खूप कॉमन आपण बघतो. तर हे असं दिसतं की जर का त्यांनी सोडलं नाही तर एकतर अकाली मृत्यू, जेल, मेंटल हॉस्पिटल हेच त्यांच्या पुढे दिसून येतं. आता आपण हे बघूया की इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर IAD याचा एकतर काय अर्थ आहे आणि त्याचे जे होणारे दुष्परिणाम आहेत. तर हे माहितीच आहे तुम्हाला की जे लोक अति जास्त वेळ याच्यावरती घालवतात, आणि सध्याचा ह्या जनरेशनचा हा खूप मोठा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आता व्हायला लागलेला आहे. कारण आता आपलं चालतच नाही ना. आपण जर का घरी विसरून फोन आलो तर केवढा आपण अस्वस्थ होतो. तर हे खूप छोटं उदाहरण आहे. याच्यापेक्षा कितीतरी जास्त इंटेन्सिटी असते अस्वस्थ होण्याची, रेस्टलेस होण्याची, की ज्यांना ॲडिक्शन ह्याचं झालेलं आहे. इथे मी तुम्हाला एक सजेस्ट करते. किंबर्ली यंग नावाची एक सायकोलॉजिस्ट होती आणि तिने सगळ्यात आधी याच्यावरती काम केलं इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर बद्दल. आणि तिची इंटरनेट ॲडिक्शन टेस्ट IAT नावाची एक टेस्ट आहे की जी तुम्ही गुगलवरती तुम्हाला ती मिळेल. आणि 20 प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आणि आपल्याला ते रेट करायचे. म्हणजे आपल्यालाच कळतं की आपण इंटरनेट ॲडिक्शनच्या कुठल्या पातळीवरती आहोत. कारण आम्ही जेव्हा किंवा आपण सगळेच बोलू मुलांशी, आपण मुलांना काय सांगणार आहोत की दारू पिऊ नका, सिगरेट ओढू नका, ड्रग्ज घेऊ नका. पण असं नाही ना आपल्याला सांगता येणार की फोनच वापरू नका, इंटरनेटच वापरू नका. ते आपल्याला शक्य नाहीये आणि कोणालाच शक्य नाहीये. तर आता आपल्याला त्यांना सांगायचंय की त्याचा स्मार्ट यूज करा. म्हणून मुक्तांगणमध्ये 3 शब्द त्यांना सांगितले जातात. यूज,
मिसयूज आणि अब्यूज. यूज म्हणजे वापर करायचा आहे त्याचा, मिसयूज जर का अति झालं तर तो मिसयूज होतो, गैरवापर होतो, आणि नंतर त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं. तर ही जी किंबर्ली यंगची जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला हे कळतं की आपण यूज करतोय, मिसयूज करतोय की अब्यूज करतोय. आणि मुलं जेव्हा पालक घेऊन येतात तेव्हा आम्ही त्यांना मुलं आधी ऐकायलाच तयार नसतात, ती टेस्ट सोडवून घेतो आणि मग त्यांचं त्यांनाच कळतं. इव्हन पालकांना पण आम्ही सोडवायला लावतो, कारण बरेचदा मुलं जेव्हा अतिवापर करत असतात तेव्हा थोडासा पालक पण करत असतात, कारण पालकांचं बघूनच मुलं पुढे शिकत असतात. आता हे पुढचं जे एक वाक्य मी तुम्हाला दाखवते ना, हे मला खूप महत्वाचं वाटतंय. आय फिअर द डे that technology will surpass our human interaction. The world will have a generation of idiots. म्हणजे किती द्रष्टा होता बघा हा माणूस. त्यांनी इतक्या वर्षांपूर्वी की जेव्हा इंटरनेट असं काहीतरी असणार हे पण माहिती नव्हतं, तेव्हा त्यांनी हे वाक्य टेक्नॉलॉजी बद्दल बोलून ठेवलंय. आणि जे आज खरं होतंय, आपण जेव्हा बघतो की आपण सगळेजण फॅमिली बाहेर गेलोय जेवायला आणि सगळे गप्पा मारायचं सोडून फोनकडेच बघतायत, किंवा कुठल्या तरी छान निसर्गरम्य ठिकाणी आपण गेलोय आणि सेल्फीज घेतायत ते त्याचा निसर्गाचा हे घेण्यासाठी. तर हे वाक्य किती खरं आहे आणि खरंच इडियट्स तयार होत आहेत का. आता आपण याचे काय काय दुष्परिणाम होतात ते बघणार. आता दारू शरीरात घेतो आपण, ड्रग्ज घेतो, हे तर शरीरात घेत नाही, पण तरी याचे शरीरावरती भरपूर दुष्परिणाम होत असतात. आता तुम्ही सांगा की तुम्हाला काय काय जाणवतात. कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. येस, एकाग्रता कमी होते, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. तुम्हाला शिकवताना हे जाणवत असेल की चलबिचल होत असेल लगेचच थोड्या वेळातच. अजून लेझीनेस, निरुत्साही, इव्हन असं फटीग येतो. काही ऍक्टिव्हिटी केलेली नसते पण खूप फटीग आल्यासारखं होतं. सेन्सलेस म्हणजे एक्सप्रेशनच नाही. बधीर भाव असतात ऍक्च्युली. टीनेजरशी बोलताना मला वाटतं रे ना, कळतंय ना, असं काही चेहऱ्यावरती भावच नाहीयेत त्यांच्या. आपण सतत स्क्रीनकडे बघून डोळ्यावर परिणाम, प्रकाशाच्या सोर्सकडे आपण बघत असतो ना. तर परत एक आपण स्लीप पॅटर्न बघूया की इव्हन हे इंटरनेट ऍडिक्शनच्या बाबतीत मुलं रात्रभर ते करायचं, दिवसभर झोपायचं, मग डिस्टर्ब स्लीप पॅटर्न त्यांचा होतो. फटीग आपण बघितलं की खूप थकल्याचं फिलिंग येतंय. ओबेसिटी पण वाढतंय बरं का, की ते स्क्रीनकडे बघत इतकं खात बसायचं, इव्हन जंक फूड, की कळतच नाही की किती खातायत. आम्ही दोन्ही बघतो. काही वेळा मुलं ओव्हरवेट दिसतात, काही वेळा अंडरवेट, खायचंच नाही. हे तर ना आम्ही छोट्या बाळांमध्ये पण, तुम्ही पण हे नोटीस केलं असेल की छोटी बाळं जेवायला आजकाल त्यांना पेरेंट्स, त्यांचे यंग पेरेंट्स समोर स्क्रीन ठेवतात, मगच ते बाळ जेवतं आणि मग ते अति खातं, त्यालाही कळत नाही की किती ते खातंय. त्यामुळे चाइल्डहुड ओबेसिटी पण आता प्रमाण वाढायला लागलेलं आहे. बॅकएक ना, पाठ दुखते, मान दुखते, किती समस्या वाढतायत ना. कसंही वेडवाकडं बसलं जातं. डोळ्यावरती ताण येतो. आपले डोळे प्रकाशाच्या सोर्सकडे बघायला नाहीयेत, पण आपण सतत प्रकाशाच्या सोर्सकडे बघत असतो, त्याचा डोळ्याला खूप त्रास होतो. कॉन्सन्ट्रेशन तुम्ही सांगितलं, एकाग्रता कमी होते. अकॅडमिक परफॉर्मन्स ह्याच्यामुळे खूपच परिणाम होतो की एकतर ह्याच्यातच वेळ घालवला जातो, अभ्यास केला जात नाही, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, मेमरीवरती परिणाम, इव्हन अग्रेशन वगैरे पण आपण बघतो. आणि डिस्टर्ब सोशल रिलेशन. असं बघितलं जातं की त्यांना सोशल मीडियावरती ना खूप शेकडो हजारो फ्रेंड्स असतात, पण पर्सनल असे कोणी, फिजिकल असे कोणी फ्रेंडच उरलेले नसतात. अजून एक तुम्ही बघितलं असेल तर त्यांना ना आपल्या नजरेला नजर नाही देतायत, आय कॉन्टॅक्ट नाही देतायत, लगेच ते दुसरीकडे किंवा बघतच नाहीत ते आपल्याकडे. तर हा पण एक परिणाम होतो सोशल याचा. कम्युनिकेशन प्रॉब्लेम त्याच्यामुळे होत असतात. कालच मी एका फ्रेंडशी बोलत होते की तिचा मुलगा जेव्हा शाळेत जेव्हा तो गेला तेव्हा कोविड आलं, त्यामुळे त्याचं 2 वर्ष जवळजवळ शाळा ऑनलाईन होती. तर ती म्हणाली की त्याला असं माहितीच नाहीये की शाळेत टीचरला काही कळलं नाही तर समोर जायचं, विचारायचं वगैरे, कारण तो शाळा त्याची 2 वर्ष अशीच होती. त्यामुळे जेव्हा जास्ती आपण असा वेळ घालवतो तेव्हा कम्युनिकेशन, सोशल रिलेशन ह्याच्यावरती पण अडचणी येऊ शकतात. अँझायटी आणि डिप्रेशन, ओके ठीक आहे, ह्याचा पण खूप दिसतंय. मी याची तुम्हाला उदाहरणं सांगते की कसं वाढतंय. एक जण मला सांगत होती की जर का काय इन्स्टा किंवा सोशल मीडियावरती काही पोस्ट केलं आणि काय असतं ते लाईक्स किंवा व्ह्यूज वगैरे, ते लगेच आलं नाही तर म्हणजे वाट बघतात ती कधी येईल, कधी येईल, किती येईल, म्हणजे अँझायटी प्रचंड. ते जर का मनासारखं नाही आलं तर डिप्रेशन. असं पण होतं की एकीने असं सांगितलं होतं की ती अभ्यास करत होती, परीक्षा जवळ आली होती आणि तिने बघितलं की तिच्या फ्रेंड्सचे फोटो होते की ते बीचवरती मजा करतायत. तर तिला एवढं डिप्रेशन आलं की मी अभ्यास करतेय आणि माझे फ्रेंड्स किती मजा करतायत, म्हणजे माझं लाईफ किती खराब आहे, आणि डिप्रेशनमध्ये गेली.
तर अलीकडे हे दिसतं की अँझायटी, डिप्रेशन हे प्रॉब्लेम्स आता खूप वाढायला लागले स्क्रीन किंवा इव्हन सोशल मीडिया याच्या अति वापरामुळे. आणि विशेषतः यंगस्टर्समध्ये, टीनेजर्समध्ये बॉडी इमेज, आपला काय सौंदर्याच्या कल्पना हे होत आहेत. कारण त्यांना हे माहित नसतं की एडिट करून वगैरे ते फोटो टाकलेले असतात. त्यांना असं वाटतं की यांच्यासारखं मी दिसत नाहीये, त्याच्यामुळे खूप कॉम्प्लेक्स येतो त्यांना. तर हे पण प्रॉब्लेम्स खूप वाढतात. ओके, तर हे होतं आपलं इंटरनेट ॲडिक्शनचं. लोकांच्या मनात ॲडिक्शन म्हणजे हे जे दारू, ड्रग्ज या सगळ्याबद्दल खूप गैरसमज असतात, मिसकन्सेप्शन्स असतात. हे आम्ही नेहमीच ऐकत असतो आणि बऱ्याच आहेत. तुम्हाला काही उदाहरणं सांगता येतील याची की कुठले कुठले गैरसमज असतात लोकांच्या मनामध्ये दारूबद्दल, सिगरेट, ड्रग्ज याच्याबद्दल? सोशल ड्रिंकिंग इज ओके. हा, सोशल ड्रिंकिंग केलं तर काही हरकत नाही. इव्हन ह्याच्यातच पुढे जाऊन तुम्ही वाईन रोज घेतली तर ते हार्टसाठी चांगलं, हे पण ऐकलं असेल. किंवा आमच्याकडे एक जण होता की तो म्हणाला की त्याला किडनी स्टोन झाला, म्हणून त्याला सांगितलं की तू बियर घे म्हणजे तुझा किडनी स्टोन जाईल. तर असे खूप बघा वेगवेगळे गैरसमज आहेत. एक असा मुलगा होता, तो असा खेड्यातनं पुण्यामध्ये शिकायला आला, हॉस्टेलला राहायला लागला आणि त्याला खूप असं इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाटायला लागला. नीट इंग्लिश बोलता यायचं नाही, मिक्स होता यायचं नाही. तर कोणीतरी त्याला सांगितलं तुला दारू पी, दारू प्यायलीस की तुला एकदम कॉन्फिडन्स तो वाढेल. आणि मग मी त्याला म्हटलं मग वाढला का? तर तो म्हणाला की हा, म्हणजे मी इंग्लिश बोलायला लागलो पण लोक हसायचे मला कारण मी चुकीचं बोलायचं मग दारू पिऊन. तर असे हे सगळे गैरसमज भरपूर आपल्याला दिसून येतात. इव्हन आजकाल आम्ही मुली ज्या आमच्याकडे पेशंट येतात की वजन कमी करण्यासाठी म्हणून सिगरेट ओढायला लागल्यात वगैरे, हे पण एक दिसून येतं. तर हे सगळे जे गैरसमज आहेत त्यातले तर 2 महत्वाचे फक्त मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामुळे आनंद मिळतो आणि त्याच्यामुळे टेन्शन जातं. हे खूप मोठे गैरसमज आहेत. खूप वेळा हे सांगितलं जातं की मला ना काही म्हणजे काही प्रॉब्लेममुळे मी नाही करत, मी फक्त एन्जॉय करण्यासाठी करतो. आणि एक अजून ऑब्झर्वेशन आमचं सांगते मी तुम्हाला की आमचे जे पुरुष पेशंट आहेत ते नेहमी सांगतात की मी आनंद मिळवण्यासाठी व्यसन सुरू केलं, आणि महिला पेशंट सांगतात की डिप्रेशनशी डील करायला सुरू केलं. कारण हे दोन्ही म्हणजे गैरसमज दिसून येतात. तर दारू, ड्रग्ज कुठल्याही व्यसनामुळे जो आनंद मिळतो तो खूप क्षणिक असतो, तात्पुरता असतो आणि ते उतरल्यानंतर त्रास सगळा सुरू होतो. त्याची खूप मोठी किंमत द्यायला लागते ना, तब्येतीचं नुकसान, पैशाचं नुकसान, समाजामध्ये किंमत कमी होते. तर हे खूप एक्सप्लेन करायला लागतं की तो खरा आनंद नाहीये. तर मुक्तांगणमध्ये दिसताना चांगल्या गोष्टीतला आनंद कसा घ्यायचा ते त्यांच्याशी खूप चर्चा केली जाते. आणि टेन्शन जातं, तात्पुरतं विसरलं जातं, पण प्रॉब्लेम गेलेला नसतो. त्यामुळे हे त्यांना आम्ही सांगतो की आपण जेव्हा व्यसन करतो टेन्शन आलंय म्हणून, तेव्हा आपण प्रॉब्लेम पासून दूर पळत असतो. दूर पळून आपला प्रॉब्लेम जाणार नाहीये ना, तर आपल्याला फेस करायचंय. मुलं जेव्हा आम्हाला विचारतात ना की हे जेव्हा आम्ही सांगतो किंवा कॉलेज किंवा ह्याची, तर पण आम्हाला तर टेन्शन आहे, मग ते कसं काय करू आम्ही त्याच्यासाठी? तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे मुलांनी हा प्रश्न विचारला की खूप टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, तर तो आम्ही कसा कमी करू? हॉबी हॉबी वगैरे. ओके, हॉबी वगैरे डेव्हलप करता येईल. अजून व्यायाम, व्हेरी गुड. योगा, प्राणायाम. ओके. आणि एक महत्वाचं की बोललं पाहिजे, कोणाला तरी सांगितलं पाहिजे. आपल्याकडे खूप दिसतं की मनातच ठेवायचे सगळे प्रॉब्लेम्स, आणि जितका आपण स्ट्रेस मनात ठेवू तितका तो वाढतो. मी मगाशी म्हटलं की महिलांमध्ये सध्या जे व्यसनाचं प्रमाण वाढतंय त्याचं आम्हाला एक कारण दिसतं की पूर्वी कसं होतं की बायका आपण की काही प्रॉब्लेम आला की रडायचं, कोणाला तरी सांगायचं, मन मोकळं करायचं. आता असं दिसतं मी स्ट्रॉंग आहे, मी रडायचं नाही किंवा कोणाला माझे प्रॉब्लेम सांगायचे नाही, आणि म्हणून ते सप्रेस केले जातात आणि म्हणून मग ते चुकीच्या मार्गाने त्याच्याशी डील केलं जातं. उलट आम्ही नेहमी सगळ्यांना सांगतो की रडणं हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगलं आहे. आणि आपल्याकडे तर असं असतं ना, मेन शुड नॉट क्राय, लीडर शुड नॉट क्राय, तर ते गैरसमज आहेत. एव्हरीबडी शुड क्राय ऍक्च्युली. तर हे 2 महत्वाचे गैरसमज आहेत. तरी चांगलं वाटतं ना आपल्याला. म्हणजे असं म्युझिक, आपले वेगवेगळ्या हॉबीज, त्याच्यामुळे पण आपल्याला बरं वाटतं. म्हणजे आम्ही त्यांना हेच सांगतो की आनंद मिळवा, पण चांगल्या गोष्टीतून आनंद मिळवा. मी माझ्या बाबांचं उदाहरण सांगते, तुमच्यातल्या खूप जणांनी त्यांची पुस्तकं वगैरे वाचली असतील. तर बाबा बासरी वाजवायचे. तर बाबा नेहमी मुक्तांगणच्या पेशंटला सांगायचे की माझी सिगरेट कुठली? तर ही बासरी, हीच माझी सिगरेट. आणि म्हणायचे चला एक झुरका मारतो.
आणि मग बासरी वाजवायचे, मग त्याच्यातनं सुरांचा धूर निघायचा ना, की ज्याच्यामुळे सगळ्यांनाच आनंद मिळायचा. तर आम्ही तेच सांगतो की नशा अशी पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला पण बरं वाटलं पाहिजे आणि बाकी लोकांना पण बरं वाटलं पाहिजे, कोणाचंच नुकसान नाही झालं पाहिजे. आता इथे ना मी एक महत्वाच्या रिसर्च बद्दल तुम्हाला सांगते, कारण आता तुम्ही सोशल ड्रिंकिंगचा उल्लेख केला. एखादा माणूस दारुड्या का होतो? कारण तो आधी सोशल ड्रिंकर असतो ना, कधी मधी पिणारा असतो. तर हे जुनी फक्त स्लाइड आहे, याचं मी तुम्हाला पुढचं नीट एक्सप्लेन करते. WHO कडनं अधूनमधून हा रिसर्च केला जातो की किती सोशल ड्रिंकर्स पुढे अल्कोहोलिक बनतात. तर तुम्ही हा पहिला बघितला तर 1998 साली 100 जर का सोशल ड्रिंकर असतील त्यातले 3च पुढे जाऊन अल्कोहोलिक बनत होते आणि हे वाढत वाढत गेलं. ही जुनी आहे आणि ते कोविड नंतर आता तर त्यांनी सांगितलंय हे प्रमाण 25% आलेलं आहे. 100 सोशल ड्रिंकर्स मधले 25 लोक पुढे जाऊन अल्कोहोलिक बनतात. आणि ह्याच्यात अजून पूर्वी सोशल ड्रिंकर्सची पण नंबर कमी होता, आता तो नंबर पण वाढलाय. म्हणजे अल्कोहोलिकचा नंबर किती आता वाढत चालला असेल, तुम्ही कल्पना करू शकता. तर WHOनीच असं सांगितलंय की अल्कोहोलिक बनायला सगळ्यात जास्ती व्हल्नरेबल कोण आहे? तर सोशल ड्रिंकर. म्हणून सोशल ड्रिंकिंगच करू नका. त्यामुळे WHO पण नेहमी हे सांगत असतं की सोशल ड्रिंकिंग पासून दूर राहा, दारू नकोच म्हणजे अजिबात. आता मी तुम्हाला काही ट्रेंड सांगते की आता आम्हाला सध्या काय पॅटर्न दिसत आहेत ऍडिक्शनच्या प्रॉब्लेम मध्ये. तर तुम्ही सगळे कॉलेज आणि याच्यातले काम करणारे आहात, त्यामुळे हा मला एक महत्वाचा वाटतो. ऍव्हरेज एज कमिंग डाऊन, की पूर्वी जे 30च्या पुढे जास्ती ऍडिक्शनचं प्रमाण होतं, आता अगदी 13-14 ह्या वयातली मुलं सुद्धा ह्याचं सुद्धा प्रमाण आमच्याकडे वाढायला लागलंय. आम्ही ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड बरोबर काम करतो, तुम्हाला माहिती असेल, ऑब्झर्वेशन होम. तर तिथे जी मुलं येतात, म्हणजे आता बाल गुन्हेगार शब्द नाही वापरत, पण ती जी मुलं येतात तर त्यांच्यातल्या बऱ्याचशा जणांना आम्ही 80% मुलांना आम्ही बघतो की काहीतरी व्यसनाची समस्या आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं गुन्हे किंवा तसं काही वागणं घडलेलं आहे. तर हे खूप सिरियस आहे की लहान वयामध्ये आता व्यसन लागायला लागलंय. आता ओकेजनल ड्रग यूज, पार्टी यूज हा खूप वाढायला लागलाय. म्हणजे सोशल ड्रिंकिंग पण वाढायला लागलंय आणि आमच्याकडे जे यंगस्टर्स येतात तर ते म्हणतात आता आमच्यासाठी दारू म्हणजे सॉफ्ट ड्रिंक असते, आम्ही पार्टीमध्ये ड्रग्ज वगैरे घेतो ना, इतकं ते आता वाढायला लागलंय. हे पण मी तुम्हाला जे ग्राफ दाखवला की पर्सेंटेज ऑफ ऍडिक्शन गोइंग अप, की सोशल ड्रिंकरवरनं अल्कोहोलिक बनायचं ते वाढत चाललंय. जे पूर्वी फक्त पुरुषांमध्ये ऍडिक्शन कॉमन होतं, आता महिलांमध्ये पण दिसायला लागले. एक कारण मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेस सप्रेस केला जातो आणि एक महत्वाचं कारण की सोशल ऍक्सेप्टन्स आलाय आता बायकांनी पण व्यसन करायला. पूर्वी असं हे नव्हतं. आता कसं ते चित्र बदलत गेलं बघा. माझे बाबाच नेहमी असं सांगायचे की पूर्वीचे जे पिक्चर्स असायचे आपण लहानपणी बघायचो त्याच्यात विलन दारू पिताना दाखवायचे, मग हळूहळू बदलायला लागलं, हिरो पिताना दाखवायला लागले आणि आताचे बघा हिरोईन सुद्धा दारू पिताना दाखवतात. म्हणजे मग यंगस्टर्सच्या मनात किती आकर्षण निर्माण होतं ना, की ते लोक करतात मग आम्ही पण करायला पाहिजे आणि त्यांना हाच संदेश मिळतो की एन्जॉय करायचंय ना, मग प्या तुम्ही. प्रिस्क्रिप्शन ड्रग्सचं जे व्यसन आहे त्याचं पण प्रमाण वाढायला लागलंय. आपला सगळ्यांचा दृष्टिकोन आता किती बदललाय. पूर्वी आपल्या आधीची जी जनरेशन होती तर आजारी झाले की ते कधीच औषध नाही घ्यायचे, घरगुती उपचार. आणि आता आपण एवढंच काही झालं की आपल्याला लगेच औषध हवं असतं. त्यामुळे जरा झोप नाही आली की घ्या झोपेचं औषध, जरा डिप्रेशन आलं घ्या अँटी डिप्रेसंट. आणि त्याच्यामुळेच मग व्यसन सुद्धा त्याचं वाढायला लागलंय. हे आपण बघितलं. बिहेव्हिअरल ऍडिक्शनचं प्रमाण खूप वाढतंय. टोबॅको प्रोडक्टचं व्यसन आता खूपच जास्ती वाढतंय. लहान मुलं, महिला, मोठी माणसं सगळ्यांमध्येच दिसून येतंय. हे पण मी सांगितलं की निडल शेअरिंग, की इंट्राव्हेनस ड्रग यूज वाढतोय आणि सुई जी असते ती एकमेकांची शेअर केली जाते आणि त्याच्यामध्ये पण खूप जास्ती प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि इन्हेलंट्सचं प्रमाण खूप वाढलंय, की साधं पेट्रोल, डिझेल ह्याचा पण वास घेतात किंवा व्हाईटनर, आणि ह्याचं हे प्रमाण खूप वाढायला लागलंय. तर हे साधारणपणे आपल्याला असे ट्रेंड्स सध्या दिसून येतात. आता ओळखायचं कसं की एखादा माणूस व्यसनाकडे चाललेला आहे, जाणार आहे, त्याच्या काही ह्या वॉर्निंग साईन्स आहेत. पण ते दाखवायच्या आधी एक गोष्ट क्लिअर करते, हे आहे म्हणजे ऍडिक्शनच आहे असं नाही, वेगळे पण प्रॉब्लेम असू शकतात. नाही तर पेरेंट्स लगेच घाबरतात आम्ही पालक मिटिंगला वगैरे असं काही सांगितलं तर. पण काही प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे असं पण दिसतं की मुलांमध्ये आजकाल बघा डिप्रेशन वाढतंय, सेक्शुअल अब्यूज वाढतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही सिम्पटम्स हे दिसून येतात. तर ऍडिक्शन वाढतं ना, स्वतःच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं.
काहीतरी एक विशिष्ट वास येतो, अंघोळ करत नाही, बॉईज असतील तर दाढी वगैरे वाढलेली असते, केस कसे पण विस्कटलेले असतात, गांजाच्या बाबतीत आणि दारूच्या बाबतीत तर वास कळतोच. खूप रेस्टलेस, चिडचिड असं सतत असतं, एका जागी अजिबात बसता येत नाही, खूप अस्वस्थपणे हालचाली, घरचे काही सांगायला लागले तर पेशन्सच नसतो त्यांचा ऐकायला. हे खूप दिसतं. डिप्रेशन आणि मूड स्विंग हे दोन्ही आहेत ना, दुसरं आणि तिसरं, हे इन जनरल इव्हन तिन्ही मला वाटतं टीनेज मध्ये गेल्यावर हे दिसतातच हे प्रॉब्लेम्स. भुकेच्या पॅटर्न मध्ये खूप बदल होतो. काही व्यसनांमध्ये भूक एकदम कमी होते, काही व्यसनांमध्ये खूप जास्ती वाढते, खूप जास्ती खातात. फ्रेंडशिप्स मध्ये बदल होतो की जे लहानपणापासूनचे जे मित्रमैत्रिणी असतात ते घरी येत नाहीत, एकदम नवीन जे मित्र झालेले असतात ते घरीच आणत नाहीत, किंवा कोणीतरी एकदम मोठे वयाने असे दिसायला लागतात. घरातनं अचानक असं होतं की पैसे गायब होत आहेत, किंवा सारखी पैशांची मागणी वाढतीये, देवघरातले वगैरे काहीतरी गोष्टी चोरीला म्हणजे जात आहेत, मग घरातले जे मदतनीस असतात त्यांच्यावरती आळ घेतला जातो, पण हे माहित नसतं की आमच्याच मुलांनी हे चोरलेलं आहे, कारण ड्रग्जसाठी त्यांना पैसे लागतात. कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, स्लीप पॅटर्न डिस्टर्ब, हे एकूणच सगळ्याच टीनेजर्स मध्ये आपल्याला दिसून येतं. खूप जास्ती वॉशरूम मध्ये वेळ घालवतात, कारण घरी ते सगळ्यांसमोर नाही युज करतात ड्रग्ज वगैरे, मग वॉशरूम मध्ये घेतले जातात. अशा काही वॉर्निंग साईन्स दिसल्या तर आम्ही पालकांना, शिक्षकांना वगैरे सांगतो की जागरूक राहा, लगेच उलट तपासणी घेऊ नका की ड्रग्जच घेतोयस का वगैरे, नाहीतर मग मुलं नीट बोलणार नाही. हे आम्हाला वारंवार सांगायला लागतं की त्याच्या तोंडून तो कधीच कबूल करणार नाहीये. कुठलाच माणूस जो व्यसन करतो तो लगेच तोंडी कबूल करत नाही की हा मी दारू पितो, मी ड्रग्ज घेतो, पण आपल्याला साधारण सिम्पटम्स वरनं लक्षात येतं किंवा दिसतं, त्याच्या दप्तरात वगैरे या गोष्टी सापडतात, पण तरीही उलट तपासणी घेऊ नका. त्याचं आणि आपलं नातं, रिलेशन चांगलं असणं हे जास्ती महत्वाचं आहे त्याला कन्फ्रंट करण्यापेक्षा, कारण ते नातं चांगलं असेल तरच आपण त्याला मदत करू शकणार आहे. पण पालक ना नेमकं आमचं हेच ऐकत नाही, त्यांना ती उलट तपासणीची इतकी घाई झालेली असते की त्यांच्या तोंडून वधवून घ्यायचं असतं. म्हणून अलीकडे आम्ही असंच सुरू केलंय की पालकांनाच आधी 2-3 वेळा काउन्सिलिंग सेशन, मगच मुलांना बोलवायचं, कारण नाहीतर मग छान मुलं रिस्पॉन्स देत असतात आणि पालकच मग लेक्चर द्यायला सुरुवात करतात, अपेक्षा लगेच त्यांच्या वाढायला लागतात. अब्सेंटिझम तुमच्या बाबतीमध्ये हा एक दिसेल, हे पण मी ऍड करीन याच्यामध्ये, तर हा पण एक करता येईल. तर अशा वेगवेगळ्या वॉर्निंग साईन्स. जसं तुम्ही म्हटलं की रिलेशनशिप मेंटेन करता आलं पाहिजे पालकांना किंवा मग शिक्षकांना, जेव्हा कन्सल्ट आपण मुलाला करतो. मी शिक्षक आहे एका शाळेवर, आणि तिथं मुलाच्या बॅगमध्ये ते वेब सापडलं, ते काहीतरी नवीन इलेक्ट्रिक सिगरेट वगैरे असतं. मलाच स्वतःला माहित नव्हतं की असं काही असतं. जर कदाचित माहिती असलेली व्यक्ती नसती तर कदाचित निग्लेक्ट झालं असतं तेव्हा. पण मग त्यावेळेस त्या गोष्टीला टॅकल कसं करायचं रिलेशनशिपला, म्हणजे मेंटेन करून त्यांना न ओरडता, ते काही म्हणजे जमलं नाही. म्हणजे कशा पद्धतीने हँडल केलं गेलं पाहिजे. म्हणजे काय होतं की असं जेव्हा एखादी गोष्ट सापडते तेव्हा मुलाच्या अंगावर लगेच ओरडलं जातं, आणि मग डेफिनेटली ते सांगतात की मित्राचं होतं, मित्राने ठेवायला दिलं होतं, हो ना, हे अगदी टिपिकल त्यांचं उत्तर असतं. तर त्यापेक्षा लगेच कन्फ्रंट ते करायचंच नाही, आपल्याकडे ते ठेवून घ्यायचं, हळूहळू ते बोलायचं. म्हणजे याला प्रचंड पेशन्स लागतो, आणि कधी कधी ना कधीच ते तोंडी सांगत नाहीत, पण आम्ही काय सांगतो की ते आपल्याला सापडलंय ना, म्हणजे हो, म्हणजे ते आहे, आणि त्या दृष्टीने डायलॉग सुरू करायचा. त्यांनी तोंडी नाही सांगितलं तरीही चालेल, आपण तो डायलॉग सुरू करायचा, किंवा त्याच्याशी काय बाकी विचारायचं की तुझे काही प्रॉब्लेम्स आहेत का. फक्त अजून एक की तो आणि आपण एकटेच असताना, सगळ्यांसमोर नाही, ते कधीच सांगणार नाही, त्यांचा अपमान होतो, ते त्यांच्या कोशात जातात. त्यामुळे फक्त तो मुलगा किंवा मुलगी आणि आपण एवढेच असताना लगेच पालकांना बोलवायची पण घाई करायची नाही, कारण मग ते बिथरतात पुढे. त्यामुळे हळूहळू ते आपण हे करायचंय, टॅकल करायचं. एक घटना अशी घडलेली आहे की दुसरीमध्ये माझा मुलगा होता आणि सांगितलं की मम्मी मला 50चे पत्ते आणायचे, जुगारीसारखा खेळ होता तो. आणि मग कळलं की शाळेत प्रत्येकाच्याच दप्तरात ते आहेत, आणि मधल्या सुट्टीत मुलं डबा न खाता तेच गोळा करायचे, ते स्टेटस सिम्बॉल झालं. तर माझ्याकडे किती ते साचले. बापरे, असे फेजेस खूप दिसतात आपल्याला. पोकेमॉनचं होतं मध्ये काहीतरी, आणि असं वेगवेगळे ते फॅड्स येतच असतात मुलांमध्ये. पण म्हणजे ते करतात म्हणजे चुकीचं आहे असं न करता समजून घेऊन आपण जर का संवाद साधत राहिलो तर ते आपल्याला निदान ते आपलं ऐकतात, बोलायला ओपन राहतात. आम्ही पालकांना काय सांगतो की कम्युनिकेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. सुसंवाद आपल्या मुलांबरोबर असणं
एक असा मुलगा होता, गेल्या वर्षी वगैरे मला वाटतं मुक्तांगणमध्ये होता आणि ज्युनियर कॉलेजमधला. आणि त्याच्या बाबतीत असं झालं होतं की त्यांनी 8वीत असताना आईला विचारलं होतं की आई मी सिगरेट ओढून बघू का, कसं वाटतं सिगरेट ओढून. तर आई त्याच्यावर खूप भडकली, त्याला खूप रागवली, असं तुला सुचतं का वगैरे. पण त्याच्या मनात ती उत्सुकता होती. मग त्यांनी शाळेतली बघितली होती मोठी मुलं सिगरेट ओढणारी, त्यांना हा प्रश्न विचारला की मी सिगरेट ओढून बघू का, कसं वाटतं. ते खुश झाले, ते म्हणाले हो आता तू मोठा झालायस, ओढून बघ मस्त वाटतं वगैरे. आणि ती त्याची सुरुवात होती, गेटवे ड्रग होतं ते. तर म्हणून मग मुलं असा प्रश्न विचारतायत वगैरे म्हणजे लगेच ते काही चुकीचंच करतायत असं नाहीये. अलीकडे आम्ही बघतो की पालक काही म्हणजे मुलांचे केस कसे वाढवले, टॅटूज केलाय, ह्याच्याच वरनं मुलांची भांडत बसतात आणि मग महत्वाचे विषय बाजूला पडतात. त्यामुळे संवाद असायला पाहिजे. सध्या आपल्याकडे एक खूप ट्रेंड आलेला आहे वेपिंगचा, की त्यांना असं वाटतं हा स्टेटस सिम्बल आहे, किंवा अगदी 11वी-12वीच्या मुलांपासून ते अगदी कॅफेमध्ये वगैरे सुद्धा जिथे अल्कोहोल बॅन असतो तिथं सुद्धा वेपिंगला ते परवानगी देतात. आणि ते खूप आनंदात करतात सगळेजण की ह्याने आमच्या शरीरावर, आमच्या फुफ्फुसांवर काही परिणाम होणार नाही वगैरे असं त्यांना वाटतं. आणि इवन मुली सुद्धा त्याच्या खूप आहारी गेलेल्या दिसत आहेत सध्या. छोट्या छोट्या सबब्समध्ये सुद्धा हे खूप वाढीला लागलेलं आहे. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्यांना ते समजवण्यासाठी काय करता येईल? तर मुख्य आपल्याला हे सांगायला लागतं की त्यांना असं वाटतं की त्याच्यात निकोटीन नाहीये, पण त्याच्यात निकोटीन आहे. आणि एक रिसर्च असा केला गेला आणि त्याच्यात असं दिसतं की त्याच्यामध्ये उलट जास्ती निकोटीन आहे. इव्हन हुक्क्याच्या बाबतीमध्ये असं मुलं सांगतात की काय फिल्टर होतं निकोटीन, तर ते तसं काही नाहीये. ऍक्च्युली अर्ध्या तासाचं जे काही सेशन असतं त्याच्यात 50 सिगरेट इतकं निकोटीन जातं. काही गोष्टी त्याच्यात नाहीये, टार जात नाही आता, पण बाकी तर गोष्टी त्याच्यामध्ये जातातच. त्यामुळे हार्मफुल तर आहेच, ऍडिक्टिव्ह पण आहे. त्यामुळे असं नाहीये की सिगरेट वाईट पण ई सिगरेट बरी वगैरे, असं काही नाही. दोन्ही इक्वली वाईट आहे हे आपल्याला सांगायला लागतं. किंवा एक्सपर्ट्सकडे आपण घेऊन जाऊ शकतो, त्यांना त्याच्यातला रिसर्च दाखवू शकतो. तर बरेचदा असं होतं की पेरेंट्स म्हणतात की तुला ओढायची आहे ना, तू इथे माझ्यासमोर घरी ओढ, किंवा प्यायचंय ना तर समोर बस आणि पी. म्हणजे बाहेर माझा जिथे कंट्रोल नाहीये तिथे करायच्या ऐवजी they think it's a lesser evil, so they probably introduce the child thinking that risk is much less समोर पेलं तर. But you finally introduce the child. हो नाही, आणि मला ते चुकीचंच वाटतं. म्हणजे आम्ही कधीच असं रेकमेंड करत नाही. हे खूप झालंय अलीकडे की आमच्या समोरच पी, आमच्या समोर ओढ, बाहेर नको हे करू. पण आपला कंट्रोल नाहीये ना की बाहेर जाऊन तो काय करणार आहे. त्यामुळे आपण करणं बरोबरच नाही अशा प्रकारे इंट्रोड्यूस. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय आपण घेऊ शकतो. एकतर मुलांना आपल्याला हे बोलायचंय की रोल मॉडेल तुम्ही चांगलं निवडा. असं होतं की मग त्यांचे जे फिल्म स्टार्स वगैरे आहेत की त्यांना ते बघतात की स्क्रीनवरती दारू पिताना, सिगरेट ओढताना वगैरे, आणि मग तेच बरोबर असं वाटतं. पण ते जे काही करतात, म्हणजे आमच्याकडे अगदी असं झालेलं आहे की कोणीतरी शाहरुख खानचा फॅन होता आणि त्याला माहिती होतं की शाहरुख खान सिगरेट ओढतो आणि म्हणून त्यांनी हे सगळं सुरू केलं होतं. हेअरस्टाईल, बोलण्याची पद्धत सगळं शाहरुख खान सारखं होतं. तर मग काउन्सिलरनी त्याच्याशी डिस्कस केलं की ठीक आहे, तुला शाहरुख खान आवडतो ना, तू त्याचं हेच का फॉलो करतोयस? तुला माहितीये का की तो किती हार्डवर्किंग आहे, किती व्यायाम करतो ना, कष्टाळू आहे, तर त्याचं तू अनुकरण कर. तर रोल मॉडेल निवडताना सावधगिरी, आणि त्या रोल मॉडेलचं सगळंच नाही फॉलो करायचंय. जे आपल्याला हिताचं आहे ते, म्हणजे तिथे आपल्याला विचारपूर्वक ते फॉलो करायचे. जी माहिती आहे ती योग्य माहिती एक्सपर्ट्स कडनं. मग अशी मी म्हटलं तसं की इंटरनेटवरती सुद्धा वीड बद्दल खूप चुकीची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे खरेच रिसर्च असतात असं नाही, कोणी काही रिसर्च टाकत असतं. त्याच्यामुळे योग्य माहिती मिळवणं आवश्यक आहे. सुसंवाद, विशेषतः पालक आणि मुलांचा, इव्हन आता तुमच्या बाबतीत बोलायचं तर स्टुडंट्स आणि टीचर्स असं आपण ऍड करू शकतो. तर सुसंवाद, मुलांच्या प्रश्नाला योग्य उत्तरं, जाणून घेणं की त्यांना आता कसला तरी वेगळा त्रास होतोय, त्यांना समजून घेणं. हे आपण मुलांना नेहमी सांगतो की मगाशी जे बोललो की स्ट्रेस मॅनेजमेंट, ताण सगळ्यांनाच असणार आहे, पण ताण आल्यानंतर आपण बोलू शकतो, इतर कोणाची तरी मदत घेऊ शकतो, त्याच्यातून बाहेर काढू शकतो. बरेचदा हे मुलांमध्ये पण आता प्रवृत्ती खूप वाढली आहे की स्ट्रेसला सप्रेस करायचं, कोणाला ते सांगायचं नाही, लपवून ठेवायचा, पण ते बोलणं आवश्यक आहे. इव्हन डायरी लिहिणं वगैरे आपण सांगू शकतो. चांगल्या सोशल ग्रुप्सची मध्ये जाणं, मेंबरशिप घेणं की जिकडे काही सामाजिक काम केलं जातंय, चांगल्या ऍक्टिव्हिटीज केल्या जात आहेत, एखादी कॉमन हॉबी फॉलो केली जातीये, म्हणजे त्यांना एक गोल चांगलं मिळतं.
आणि पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट काहीतरी शोधणं. मी तुम्हाला राहुलचं सांगितलं की राहुलला रनिंगच्या रूपामध्ये पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट मिळाला. आणि मुक्तांगणमध्ये आम्ही बघतोच की वेगवेगळ्या आर्ट बेस्ड थेरपी असतात, म्युझिक थेरपी आहे, पॉटरी, ते क्ले थेरपी, खूप वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात. आणि सगळ्यांना नंतर ते जाणवायला लागतं की त्याच्यामुळे आम्हाला आनंद मिळतोय आणि एक प्रकारे नशा मिळते. तर हे आहे मुक्तांगणचा तुम्हाला पत्ता आणि फोन नंबर. हे ॲडिक्शन जेव्हा खूप वाढलेलं असतं तेव्हा जेव्हा ह्या रिहॅबिलिटेशन सेंटरला जायचे किंवा हे, तर त्याला त्यांचा फार अपोज असतो. दे आर नॉट रेडी टू गो देअर, किंवा त्यांना खूप कॉन्फिडन्स असतो की नाही मला काहीच झालेलं नाही, मी एकदम ओके आहे, मी सगळं व्यवस्थित करतो आणि मला तिथे नाही जायचं आहे. तर तेव्हा तुम्ही कसं त्यांना हँडल करता? व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत जायलाच पाहिजे असं काही नाही. ते घरच्या लेवलवर किंवा घरातले आसपासचे जे त्यांचे क्लोज लोक आहेत त्यांच्या ते सुद्धा मदत त्याला करू शकतात. शेवटी काउन्सिलिंगमध्ये काय केलं जातं तर त्याला बोलतं केलं जातं. तो माणूस बोलत असतो, काउन्सिलर त्याला जज करत नाही. पेरेंट्सशी ते का बोलत नाहीत मोकळेपणाने, कारण पेरेंट्स जज करतात. तर मग त्याला जज न करता त्याचं ऐकून घेणं, एम्पथी की समजून घेणं त्याला. आणि मग हळूहळू कसं होतं, काउन्सिलर काही रेडीमेड सोल्युशन त्या पेशंटला देत नसतो, तोच स्वतः बोलत असतो आणि त्याला मिळत असतं. आणि ही बरेच सेशन्स पर्यंत ही प्रोसेस चालते. तर आपल्याकडे जर असं कोणी माहितीत आलं, स्टुडंट कोणी अजून, तर त्याच्याशी आपण एक फक्त डायलॉग सुरू करायचा आहे, त्याला बोलतं करायचंय. आणि मग कदाचित बोलता बोलता मार्ग सुचू शकतो. आपण त्याला काही वेगळं सांगू शकतो की समजा तो म्हणाला की मला सकाळी उठल्या उठल्या लगेच इच्छा होते की सिगरेट ओढावीशी वाटते, मग आपण त्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी सुचवू शकतो ना. मग ठीक आहे, मग तू मला फोन कर किंवा काहीतरी उठल्या उठल्या खाऊन घे वगैरे असं सॉर्ट. तर असं हे बोलता बोलता चर्चेत नाही निघू शकतं. व्यसनमुक्ती केंद्रातच यायला पाहिजे असं नाही. आणि मग समजा चालू आहे तसं आपलं, त्याच्याशी आपण बोलतोय आणि मग जाणवलं की त्याला सोडता का येत नाहीये, कारण त्याला त्रास होतोय, त्याला हात थरथरतायत किंवा डोकं जड होतंय, उलटीसारखं होतंय. मग आपण त्याला म्हणू शकतो की ठीक आहे, फॅमिली डॉक्टरकडे जाऊ, तुला जो त्रास होतोय, सिम्पटम्स आहेत त्याच्यासाठी ते तुला औषधं देतील, म्हणजे तुला सोपं जाईल. बस एवढंच आपल्याला करायचंय ना. मुक्तांगणमध्ये आम्ही काय करतो तर त्याला सिम्प्टोमॅटिक औषधं देतो, त्याचे विड्रॉल सिम्पटम्स जाण्यासाठी 1 महिना वेगळ्या वातावरणात ठेवतो आणि हे सगळं म्युझिक, आर्ट, काउन्सिलिंग हे सगळं सुरू असतं आणि पालकांना काउन्सिलिंग करतो. हे काही ऍडमिट करूनच करायला पाहिजे असं काही नाही. म्हणजे मला एक केस माहितीये की जो 2 वेळा आता रिहॅबिलिटेशनला जाऊन आलाय, तिसऱ्यांदा पण 2 वेळा जेव्हा जाऊन आलं तेव्हा इमिडिएटली म्हणजे 8 दिवसांनीच जायला लागलं, की आल्यावर फक्त 2 दिवस खूप चांगलं होतं आणि तिसऱ्या दिवशी सेम गोष्ट होती. आता तिसऱ्यांदा जेव्हा परत आले तेव्हा थोडा ऍक्सेप्टन्स आहे आणि ते 3-4 महिने झाल्यावर पण नाही कशाला काही केलेले. आणि तर जेव्हा असं होतं की एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रातनं बाहेर आल्यावरती तो परत सुरू करतो, तर बरेचदा तिथे काहीतरी त्याला एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतो, म्हणजे सायकॅट्रिक प्रॉब्लेम असतो. त्याला डिप्रेशन असू शकतं, अँझायटी, म्हणजे त्याचं डायग्नोसिस झालेलं नसतं. कधी कधी आम्ही तर बघतो की स्किझोफ्रेनिया सारखे किंवा काही वेळा पर्सनॅलिटी डिसऑर्डर असते वेगवेगळ्या प्रकारची. तर अशा वेळेला मुक्तांगणमध्ये जेव्हा असं होतं तर तेव्हा त्याचं डायग्नोसिस केलं जातं, त्याची औषधं त्याला घ्यायला लागतात. काही जे मोठे मानसिक आजार आहेत त्याची 1-2 वर्ष सुद्धा औषधं घ्यायला लागतात, पण कमीत कमी 4-5 महिने घ्यावी लागतात. आणि तिथे घरातल्या लोकांना आम्ही सांगतो की आता तुमचा रोल आहे की ठराविक वेळेला त्याला औषधं देणं. घरातल्या लोकांना आधी ते साईड इफेक्टची चिंता असते, तर त्यांना सांगायला लागतं की दारू ड्रग्ज घेऊन जे जास्ती साईड इफेक्ट आहेत ह्याचे कमी आहेत आणि तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने घेताय, त्यामुळे कमीत कमी घेतले होतील याची काळजी घेतली जाते. तर म्हणून अशा जेव्हा परत परत घेतली जाते तेव्हा सायकॅट्रिस्टला दाखवण्याची खूप गरज आहे आणि ते सांगतील तितके दिवस औषधं देण्याची गरज आहे. किंवा अशी पण काही औषधं असतात की जी गोळी समजा घेतली तर त्याच्यावरती ते दारू पिऊ शकत नाही, त्याला त्याच्यानंतर त्रास होतो, मग त्या त्रासाला घाबरून ते बंद करतात. तर अशा गोष्टी रेकमेंड केल्या जातात. मॅम, मगाशी तो विषय झाला की सोशल ॲक्सेप्टन्स साठी ते असं करतात की सगळेच करतात मग मी का नको करू. आणि दुसरं म्हणजे पॅनिक अटॅक्स येतात त्यांना, म्हणजे साध्या आता एक्झाममध्ये पण अशा केसेस असतात की मुलांना त्याची भीती आणि मग त्याच्यामुळे, तर मग अशा वेळेला काय करावं? एकूणच आता मानसिक आजारांचं आपण बघतो की प्रमाण वाढतंय, पॅनिक अटॅक्स येत असतात. तर अशा वेळेला काउन्सिलिंगचा खूप मोठा रोल असतो आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप छोटे छोटे इलाज असतात. खूप जर का जास्ती वाढलेलं असेल तर थोडा काही काळ त्यांना औषधं घेतली तरी त्यांना पटकन
त्याच्यातनं ते बाहेर पडू शकतात. पण त्या माणसाला समजून घेणं, आपल्याकडे ना उपदेश करण्याची खूप कुमकुमी जास्ती असते, किंवा तू असं का नाही करत, तू तसं का नाही करत. जेव्हा एखादा माणूस आपल्याला त्याचे प्रॉब्लेम सांगत असतो ना, तेव्हा त्याला सल्ला नको असतो, त्याला फक्त एक ऐकणारा कान हवा असतो, किंवा शोल्डर टू क्राय ऑन वगैरे असं त्याला हवं असतं. तर ते आपण करायचे. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगते हा एक. मी जेव्हा ना 8वीत होते तेव्हा मला गणिताची खूप भीती वाटायची. आता तुमच्यातले कोणी गणिताचे टीचर असतील तर मला जज करू नका. तर मला गणिताची खूप भीती वाटायची. तर मी एक दिवशी घरी असं डिक्लेअर केलं माझ्या आईबाबांना की मला शाळा सोडायची, बास आता मला शिक्षण. तर माझे आई बाबा म्हणजे ते जरा वेगळेच होते. तर ते म्हणाले की बरं सोडायचे का, सोड. मग मी 2-3 दिवस नाही गेले शाळेत. आणि मग थोड्या दिवसांनी मला कंटाळा आला. मी म्हटलं नाही आता मला जायचंय शाळेत. मग मी परत जायला लागले. म्हणजे हो जा. मग त्यांनी मला नंतर विचारलं की तुला का सोडायची होती. तर मी म्हटलं मला गणिताची खूप भीती वाटते, मला असं अगदी टेन्शन येतं, मला धडधडतं वगैरे गणित हे सगळं केलं की. तर मग मला बाबा असं म्हणाला की असं करूया, मला पण गणित काही यायचं नाही शाळेत, आपण दोघी तुझं जे टेक्स्टबुक आहे ते वाचू आणि समजून घेऊ आणि शिकू. आणि तेव्हा मला असं बाबांनी सांगितलं की मी ओतूरच्या शाळेत शिकलो आणि जिकडे मला 34वा नंबर यायचा आणि 36 मुलं होती शाळेमध्ये. तर आणि मग खरंच बाबांनी मला तसं शिकवलं. मग माझी गेली भीती वगैरे गणिताची. आणि तर मग इथे बघा हा की काय काय केलं त्यांनी, की आपलं मूल जेव्हा एखादं काहीतरी खूप भावनिक होऊन काहीतरी सांगतंय तेव्हा त्याला लगेच विरोध केला नाही, कारण विचारलं नाही, जसा मूड आहे तसं ऍक्सेप्ट केलं. ते खूप महत्वाचं आहे की जेव्हा कोणी असं भावनेच्या भरात काही सांगतंय फक्त ऍक्सेप्ट करा, सांगू नका, विचारू नका. ते त्यांनी केलं. मला वेळ दिला माझ्या त्या सगळ्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायला. डिसिजन घ्यायला मला स्वातंत्र्य दिलं. त्यांनी माझ्यासाठी डिसिजन नाही घेतला की मी शाळेत जायचं का नाही. अलीकडे मी असं ऐकली उदाहरणं की जेव्हा मुलं म्हणतात की जाऊ नको, मग काय धुणी भांडी करायची आहेत का वगैरे असं लगेच घरचे लोक विचारतात ना. तर असं काही त्यांनी केलं नाही. मग प्रॉब्लेम समजून घेतला. मग ते सोल्युशन कसं आहे ते पण आपण कसं काढता येईल. आणि मी तुला शिकवतोय म्हणजे मी खूप मोठा नाहीये किंवा सर्वज्ञ नाहीये, तर मला तर काहीच येत नाही, पण आपण करू म्हणजे बरोबरीचं नातं दिलं. तर असं जेव्हा आपण करतो ना तेव्हाच आपण मुलांना चांगल्या प्रकारे हेल्प करू शकतो. आणि मला तर एवढं परीक्षेचं टेन्शन असायचं, ते झालं मग गणित वगैरे, मग भीती गेली. मग नंतर असं झालं की खूप अभ्यास करायचा आणि पहिला नंबर वगैरे. आणि मग ते पहिला नंबरला येणं अगदी वाईट असतं. मग त्याचं प्रेशर असतं, तो पहिला नंबर मेंटेन करायचा. मग प्रचंड टेन्शन म्हणजे पॅनिक अटॅक वगैरे खूप असायचं मला. मग मला एकदा बाबा असं म्हणाला की हे बघ, खूप अभ्यास करून पहिला नंबर काय कोणाचा पण येईल, तू एकदा नापास होऊन बघ. आपल्याला यश जेवढं शिकवतं त्याच्यापेक्षा अपयश जास्ती शिकवतं. मी म्हटलं जगातला एकमेव बाप असेल की जो मुलीला सांगतोय की तू नापास होऊन बघ. तर इतका संवाद असेल ना तर आपण मुलं आपल्याशी खूप मोकळी होऊ शकतात. 10th स्टँडर्डचा स्टुडंट ज्यानं 14व्या मजल्यावरनं हे केलं, उडी मारून त्याची डेथ झाली बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर विल्स सच टाईप ऑफ कॉम्प्युटर गेम. आणि त्याच्या आईच्या इंटरव्ह्यूमध्ये आई म्हणत होती की हे 2-3 महिन्यापासून हा विचित्र वागत होता, आम्हाला कळत होतं, म्हणून त्याला आम्ही लॉक करून ठेवायचो. तर लॉक करून ठेवल्यावर असं झालं की तो पंखे लावत नव्हता, काही नव्हता, की तो यू वॉन्ट टू कम्प्लीट हिज गेम म्हणून पंखे न लावता 3-3 दिवस तसंच बसायचं. त्यामुळं मॅडम मला असं म्हणायचं की ही केस अशा केस जर वाढून असं सुसाईड होत असेल तर कॉम्प्युटर जिथं पास होतो, आपण ह्युमन ॲज ए आपण फेल होतो, तर हे विच इज व्हेरी डेंजरस. खूपच डेंजरस आहे. म्हणून पालकांनी पहारा नाही ठेवायचा आहे, लक्ष ठेवायचंय की काय चाललंय. आणि तो संवाद असेल तर मुलं मोकळेपणाने सांगतील ना की असं असं चाललंय, असं काय ते डेअर वगैरे त्याच्यात जे काय असतं कुठल्या लेव्हल्स, तर ते सांगू शकतात. म्हणून ना पालक जेव्हा किंवा कोणी असं येतं काउन्सिलिंगसाठी तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की फोन किंवा काय स्क्रीन वापराचे नियम ठरवा तुम्ही. आणि ते नियम सगळ्यांना, मुलांना पण आणि पालकांना पण. की 1-2 उदाहरणं सांगायची तर लॅपटॉप वगैरे जो काही असतो तो ह्याच्यात पाहिजे, लिव्हिंग रूम मध्ये पाहिजे, मुलांना त्यांच्या खोलीत वगैरे असा नको, म्हणजे पालकांचं लक्ष राहतं. अजून एक म्हणजे सगळ्यांनी रात्री एक वेळ ठरवा की ह्या वेळेला सगळे स्क्रीन बंद. मग रात्री 9 नंतर कोणीच नाही, मुलांनी पण नाही आणि पेरेंट्सनी पण नाही. स्लीप जे डिस्टर्बन्स सध्या आहे त्याच्यात अजून एक प्रॉब्लेम काय आहे, आपण प्रकाशाकडे इतका वेळ बघत राहतो झोपेपर्यंत की मेंदूला सूचनाच जात नाही ना की अंधार झालाय, आता झोपेची वेळ झालीये. त्यामुळे मग स्क्रीन लवकर बंद करा.
संध्याकाळी व्यायाम केला किंवा सकाळी किंवा संध्याकाळी तरच स्क्रीन वापरायला परवानगी, जेवताना फोन नको, असे खूप नियम सगळ्या फॅमिलीनी जर का तयार केले आणि ते पाळले आणि पालकांनी पण पाळले तर मुलांना पण जरा प्रोत्साहन मिळतं. मॅडम 2 मिनिट. मी इकडं गव्हर्नमेंट कॉलेज औषधीला असतो. आमच्याकडे 10वी पास आणि 12वी पास झालेली मुलं येतात आणि आमच्या बाजूला डिग्री कॉलेज पण आहे आणि आमच्या कॅम्पसच्या बाजूला बिबट्यांचा वावर खूप आहे. पण काही मुलं असे असतात मॅडम की त्यांना आतापासून म्हणजे ब्राउन शुगर आणि हे कुठून मिळतात ते माहित नाही आणि रात्री 12 वाजता 1 वाजता ते आम्हाला भीती वाटतं पण ते तिथं बाहेर फिरत असतात त्यांना बिबट्याची वगैरे काही भीती वाटत नाही. कसली म्हणताय भीती? बिबट्या वगैरे काय वाटत नाही त्यांना. ते बिंदास्त धुनमध्ये फिरत असतात. 2-4 नेमके मुलं असतात 4-5 हजार पैकी. ते नेमके कशामुळे म्हणजे काय त्याच्या मागे हे असं व्यसनच असेल असं नाही. त्या वयामध्ये जेव्हा टीनेज आणि त्याच्या पुढे जायला लागतात तेव्हा काहीतरी रिस्क घ्यायच्या, वेगळं काहीतरी करायचं हे खूप असतं. म्हणजे त्यांचा मेंदू तशा प्रकारेच डेव्हलप झालेला असतो. आपण या वयात कसं बघतो की आपल्याला सुरक्षितता, कम्फर्ट झोन असं हवं असतं, पण त्या वयामध्ये मात्र त्यांना सारखं नाविन्य, रिस्क, वेगळं करायचं, म्हणजे मी किती ग्रेट असं ते आकर्षण असतं. त्यामुळे अशा वेगवेगळ्या कारणांनी असू शकतात. काउन्सिलिंग आम्ही त्यांना काय सांगायला गेलो ना आम्हाला सांगतात तुम्ही भित्र्या तुम्हाला हे नाही तसं त्यांना खरंच कारण वाटत असतं की आपण मित्र आहोत वगैरे. त्याच्यातनंच त्यांना एक किक येत असते. तर ते समजून घेणं आणि मग त्यांच्याशी संवाद घेणं, एखादा असा प्रोग्राम घेणं. ते ऍक्च्युली कबीर सिंग अॅनिमल अशा मूवी रिलीज झाल्यामुळं 5वी 4थीच्या मुलांना सुद्धा अल्फा मेल नावाची कन्सेप्ट कळायला लागली. म्हणजे त्यांना मुलांवर खूपच जास्ती इन्फ्लुएन्स असतो ना पिक्चर्सचा. इथे सगळे फॅकल्टी आहेत बरेचसे. एडिक्शन प्रूफ कॅम्पस जर करायचं असलं आपल्याला काय व्हॉट आर द गाईडलाईन्स, व्हॉट शुड एनीबडी इन अ कॉलेज कॅम्पस डू टू मेक देअर कॅम्पस सेफर? एक तर पॉलिसी करतात आणि आता मी जास्ती वर्कप्लेसमध्ये जास्ती काम करते त्यामुळे मी वर्कप्लेसचं तुम्हाला सांगते की तिकडे ते पॉलिसी करतात. आता बरेचसे कंपनीज आहेत की कुठलंच ॲडिक्शन नाही, त्यांच्या पार्टीजना पण ते अल्कोहोल सर्व करत नाहीत, तर मग ते पॉलिसी बनवतात. पण मॅनेजमेंट ह्यांच्यावरती लागते असं नाही, तर इन्व्हॉल्व्ह केलं जातं प्रत्येकाला. तर तसं एक करता येईल की मुलांना इन्व्हॉल्व्ह करून ॲडिक्शन फ्री कॅम्पससाठी काहीतरी पॉलिसी की काय काय नियम असायला पाहिजे आणि ते सगळ्यांनीच ते पाळायचे. मग त्याच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम, वेगवेगळे उपक्रम घेता येतील, म्हणजे त्यांची इन्व्हॉल्वमेंट की काही लोक जसं आता पोस्टर कॉम्पिटिशन, एसे कॉम्पिटिशन हे सगळं घेतात. तर असे वेगवेगळे उपक्रमांमधून आपल्याला प्रमोट करता येईल ह्या गोष्टी. आम्ही कॅम्पसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट सगळ्यांच्या कॅम्पसमध्ये असतात. पण एकदा कॅम्पसच्या बाहेर मुलं गेली की ते म्हणतात आम्ही 18 वर्षाच्या वरचे आहोत आणि बाजूच्या बागांमध्ये किंवा बाजूच्या काही पब्लिक प्लेसेसमध्ये हे लोक या सगळ्या गोष्टी सरळ करतात. तिथं आम्ही जाऊन काही त्यांना मदत करू शकत नाही किंवा त्यांच्या आईवडिलांना जरी बोलवलं तरी ते फार रिलक्टंट असतात. त्याची 2 कारणं असतात. एक तर ते खूप हायर लेवलवर असतात किंवा ते खूप कामगार किंवा खूप खालच्या लेवलचे असतात की त्यांना ह्याच्याबद्दल फारसं काही देणं घेणं नसतं आणि त्यांना उगीच आपण त्यांना बोलवलंय, त्यांचा कामाचा वेळ वाया घालवलाय असं वाटत राहतं. मग अशा वेळी आपण त्यांना किती ओढवून आणलं, मुलांना वर्गामध्ये बसवलं आणि सांगितलं तरी त्यांना तसं ते बघतात फक्त मंदपणे की काय चाललंय आणि निघून जातात. तर अशा वेळी आपण काहीच करू शकत नाही. वी आर सो हेल्पलेस. बरोबर आहे. आणि पेरेंट्सचं तुम्ही जे सांगितलं, असं खूप वेळा होतं की आम्हाला पेरेंट्स मिटिंगला बोलावतात आणि ते म्हणतात पेरेंट्स एवढे आलेच नाहीयेत, खूप कमी आलेत. मग काही शाळा काय करतात की त्यांना सांगतात की 10वीच्या बद्दल काहीतरी महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत म्हणून पेरेंट्स मिटिंग, मग सगळे 100% अटेंडन्स असतो, तर असे काही करतात. पण म्हणजे मला माहितीये की 100% काही आपण मुलांना करू शकणार नाही, आपल्या स्वतःच्या मुलांनाही नाही करू शकत, तर स्टुडंट्सना तर काय. पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण करू शकतो की निदान त्यांना त्याच्या दुष्परिणामांची जाणीव, ते नाही घेतलं तर तुमचं आयुष्य किती चांगलं असेल याची जाणीव. पेरेंट्सना आम्ही सांगतो की काहीतरी लहानपणापासून हॉबी वगैरे डेव्हलप करा की त्याच्यातनं मिळणारा आनंद त्यांना कळेल किंवा त्यांना कॉलेजमध्ये यावंसं वाटणं याच्यासाठी काहीतरी चांगल्या ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करता येईल असं, किंवा आपण आत्मपरीक्षण करू शकतो की का त्यांना यावंसं वाटत नाहीये, असं काहीतरी गोष्टी ब्रेनस्टॉर्म आपण केल्या सगळ्यांनी मिळून कॉलेजमधल्या, तर मग मिळू शकतात त्याचे मार्ग. एकदा तर असा अनुभव होता की एक मुलं आय कुड स्मेल की त्यांनी सिगरेट ओढलेली होती. त्याला आज की डिड यू स्मोक? ही सेड आय एम 18+.
अवघड असतं. आपण एवढंच करू शकतो की त्यांना जाणीव करून देणं. मॅडम, याच्यासोबत जे आपण स्क्रीन आणि मोबाईलचं व्यसन जे तर त्या गोष्टी जे टीनेजर्स किंवा सर्रास कोणालाही ते व्यसन वाटतच नाही. एक केस फक्त सांगतो तुम्हाला, ही आयडिया येण्यासाठी, की एक आमच्या महाविद्यालयामध्ये कॉपी केस आढळली. त्याच्याकडे मोबाईल आढळला एका मुलीकडे, आणि आम्ही तो मोबाईल म्हणजे जप्त केला. त्यामुळे परीक्षा होईपर्यंत तुला तो मिळणार. तर ती दिवसभर मुलगी बाहेर कॉलेजच्या गेट जवळ बसून राहिली, पण ती घरी गेली. एक मुलगा होता, तो तर अगदी गाडीच्या समोर आडवा झाला की मला मोबाईल दिल्याशिवाय मी जाणारच, म्हणजे या स्तरापर्यंत जातात. मी त्या मुलीच्या पालकांना, म्हणजे ती मुलगी थोडस असं स्कार्फ करून घ्यायची, तिने खोटं बोलून परमिशन मिळवली होती की तिला काहीतरी आजार आहे मानसिक, कुठला तरी गंभीर आजार, कॅन्सर आहे असं सांगितलं होतं तिने. तर तिच्या पालकांना जेव्हा बोलवलं तर तिने सांगितलं की तिला उपचार चालू आहेत, ती मोबाईलवरती एवढी ऍडिक्ट झाली की ती स्वतःचे केस ओढते आणि खाते. आणि तिने आम्हाला असं सांगितलं होतं की मला आई बाबा मारतात, प्रचंड मारतात मला घरात, आणि मला तुम्ही जर फोन नाही दिला तर ते कदाचित माझा जीवही येऊ शकतो. आम्हाला हे वाटेल की ह्या केसला कसं काय डील करायचं, तिला फोन द्यावा तर म्हणजे नियमाच्या विरुद्ध करतोय, नाही द्यावा तर कदाचित काही होऊ शकतं. अर्जंटली त्या मुलीच्या पालकांना जेव्हा बोलवून घेतलं तर त्या आईने सांगितलं की असं काही नाहीये, हिला ह्याच्यावरती उपचार चालू आहेत, की एवढी ऍडिक्टेड आहे की तिला फोन जर नाही दिला तर ती म्हणजे घरात काहीही करू शकते. जेव्हा अशी एक्स्ट्रीम केस असते तेव्हा आपल्याला असं काहीतरी ऍडमिट करणं वगैरे किंवा सायकॅट्रिस्ट कडे नेणं याच पद्धतीचे उपचार करावे लागतात. आपल्याला कुठेतरी रिफरच करायला लागतं की जिथे एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे जे येतात ते या लेवलचे असतात की जे ऍडमिट होण्यासाठी येतात, की इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं वाढलेलं असतं, त्याच्याशिवाय चालत नाही, ते दिलं नाही तर आरडाओरडा, मारहाण किंवा सेल्फ हार्म, स्वतःला हार्म करून घेणं, हे सगळं दिसून येतं. म्हणजे हे ऍडिक्शन म्हणतो आपण ह्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वी ॲज अ टीचर आता नवीन कुठल्या प्रकारची व्यसन आहे ते आम्हाला माहित नाही. आता कुणीतरी काहीतरी सांगत होते, आम्हाला खरंच ते कळलं, आम्ही विचारत नाही. आता हे ते कदाचित नॉर्मल आपल्या समोर कदाचित आपली मुलं, आमची मुलं उद्या आणून ठेवतील, आई बाबांना माहिती नाही. म्हणजे याला या गोष्टीला कसं आपल्याला ना त्यांच्याकडनं शिकायला लागतं. मुक्तांगणमध्ये आम्ही असंच करतो, पेशंट्स कडनंच शिकतो. खूप गोष्टी आम्हाला पण माहिती नसतात ना, मग त्यानंतर इव्हन त्यांची जी व्होकॅब्युलरी असते, आता जसं गांजाला वीड किंवा असं, ती व्होकॅब्युलरी तर त्यांच्याकडनं शिकायला लागते. मला असं वाटतं 7-8 वर्ष गेली झाले की व्यसनांचे प्रकार थोडेसे बदलले. ते 7-8 वर्षापूर्वी सुद्धा होती विद्यार्थ्यांना व्यसनं, पण ती गुटखा, पान मसाला वगैरे अशी होती जी त्यांचा असा बोलताना वगैरे असं तोंडामधनं वास यायचा खूपदा, किंवा दात खराब झालेले दिसायचे विद्यार्थ्यांचे. ते आता प्रमाण कमी झालंय, पण त्यात ई सिगरेट अशी व्यसनं थोडी वाढली आहेत. आणि काउन्सिलिंग सेंटर जी आहेत कॉलेजेसमध्ये, तिकडे येऊन मुलं कबुली देतात की आम्हाला व्यसन आहे आणि त्यातनं बाहेर पडायचंय आम्हाला म्हणून. पण काही वेळेला मग काउन्सिलिंग सेंटरच्या पण थोड्या मर्यादा येतात, किंवा बाहेर जाऊन जर आवश्यकता पडली त्याला काउन्सिलिंग घ्यायचं तर मग ते पालक देतात का नाही त्यांना. कारण कॉलेजमधलं काउन्सिलिंग सेंटर हे शेवटी त्यांना एक उपाय सुचवण्यापुरतं मर्यादित राहतं. ते इतका पाठपुरावा नाही करू शकत, कारण खूप विद्यार्थी असतात. कम्पॅरेटिव्हली काउन्सिलिंग सेंटरचे लोक जी काम करतात त्यांनाही काही मर्यादा आहेत. पण बाहेर जाऊन जर नाही खरंच उपचार झाले तर मग कदाचित व्यसनांच्या मध्ये वाढ होऊ शकते खूप जास्त प्रमाणामध्ये. बरोबर आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की तुमच्या परीने जे काही बोलायचंय ते तुम्ही चालू ठेवू शकता, मधून फॉलोअप घेऊ शकता. असं वाटलं की खूप जास्ती आहे तर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये रिफर करू शकता. आजकाल ऑनलाईन काउन्सिलिंगची पण सोय असते, तर अशा पद्धतीने करता येतं. एकच केस मला फक्त आवडेल सांगायला की त्या विद्यार्थ्यांनी आपण होऊन असं सांगितलं की हो मला व्यसन आहे आणि अमुक व्यसन आहे. तर त्याचं रिझन काय बाबा तुला काय त्रास आहे असं जेव्हा विचारलं तेव्हा तो म्हणतोय की माझं ब्लड प्रेशर, म्हणजे मला स्ट्रेस येतो वेगवेगळ्या गोष्टींचा, अगदी किरकोळ. मी घरी वेळेत जेवायला पोहोचू नाही शकत कारण मित्र वगैरे आम्ही सगळे एकत्र भेटतो, आणि मग आईला खूप राग येतो, वडिलांना राग येतो, मला मारतात ते की मी वेळेवर जात नाही घरी. मग त्याचा स्ट्रेस येतो मला, आणि मग माझं आता ब्लड प्रेशर पण शूट व्हायला लागलंय. मग मी कुठलं तरी व्यसन केलं की मला तात्पुरतं का होईना थोडंसं बरं वाटतं. म्हटलं मग तू म्हणून पोचतोयस का घरी वेळेत आता, त्यातून काय होतंय का, तर ते नाहीच घडत आहे. पण एक झालं असं की पालकांशी थोडं बोलता आलं आणि पालकांनी बाहेर दाखवलं आणि थोडी झाली सुधारणा त्याच्यामध्ये. पण नंतर मग मूल बाहेर पडतं कॉलेजमधनं आणि मग आपला पण फॉलोअप त्याचा
नाही म्हटलं हो. तरी मर्यादित राहतो. हे थोड्या ते मर्यादा काही असतंच, हां. आहेत. पण आपल्या परीने जी शक्य आहे ती आपण तरी करू आपण शकतो. करतो म्हणजे. मॅडम आणखी एक प्रॉब्लेम थोडा असाही आहे, चॅलेंज आहे ते की विद्यार्थी व्यसन करत नाहीये पण पालक व्यसन करतायत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या त्या बिहेवियरमध्ये तो एक्स्ट्रीमिझम दिसतो. एक तर ते आयदर व्हेरी आयसोलेटेड किंवा ते खूप एक्स्ट्रीम सोशलायझेशन करण्याचा प्रयत्न करतात. जे ॲफिलिएशन त्यांना घरून मिळत नाही ते बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. तर हे आपण कॉलेज लेवलला कसं, कारण दे आर नॉट ॲडिक्ट दॅमसेल्फ. हे तर नेहमी आमचा पण अनुभव असतो की आम्ही जेव्हा अवेअरनेस प्रोग्रामला वगैरे जातो आणि विचारतो की आता काही प्रश्न आहेत का, तर हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो की माझे वडीलच सोडतात किंवा असं असं घरातलं व्यसनाबद्दल ते सांगतात. मग तिथे ना त्यांच्या पेरेंट्स बद्दल काही आपण त्यांच्या मनातली प्रतिमा वाईट नाही करायची, पण ते चांगले, पण त्यांचं व्यसन कसं वाईट आहे तू करू नको, ते मोठे आहेत त्यांना आपण सांगू शकणार नाहीये पण तुला आपण सांगतोय, असं अशा पद्धतीने आपल्याला ते हँडल करायला लागतं, म्हणजे त्यांची इमेज खराब न करता. एकतर हे सगळं जे आहे ते खूप मोठं मार्केट आहे आणि आपण एवढं आयडियल नाही म्हणू शकत की प्रोडक्शन मग ते विकलं कसं जातंय. तर जे बदल होत आहेत ना ते स्टुडंट्स बरोबर बोलले ना तर कळायला लागतात. मेनली स्टुडंट सांगतात की इव्हेंटला बोलवलं जातं आणि मग त्यांच्याशी जेव्हा बोललं जातं ना तर ते मात्र हे सिम्पटम्स द्यायला लागतात की कधीही आमच्यापर्यंत न पोचलेले लोक आम्हाला आमच्यापर्यंत पोचतात आणि सांगतात हा इव्हेंट आहे, बड्डे. आणि मग हे जे पुढचे धोके आहेत जे तुम्ही मगाशी दाखवले की कधी कधी खाण्यातनं काहीतरी दिलं जातं तर ते मुलं हळूहळू ओळखायला लागतात. खाण्यातनं नाही दिलं जात, म्हणजे ते जे सांगतात ना की शाळेच्या बाहेर बोरांवर का काहीतरी ते विकतात ड्रग्ज वगैरे, तर ते नाहीये. ड्रग्ज वगैरे जे आहेत ना ते खाता नाहीयेत, ते ओढले जातात किंवा टोचले जातात. तर त्याच्यामुळे हे जे मुलं सांगतायत ते बरोबर नाहीये. किंवा पालकांच्याही मनात असतं की अमुक अमुक ठिकाणी मध्ये मध्ये असं फिरतं व्हॉट्सअपमध्ये वरती काहीतरी की एक टोळी आली आणि ती असे खाण्यातनं ड्रग्ज देत आहेत मुलांना, चॉकलेट मधनं देत आहेत, तर त्याच्यात काही तथ्य नाहीये. अॅनॉसिलचे गोळी मिळायचे, अॅनॉसिल डोकं हा, दुखी वगैरे. तर ती मुलं कोका कोला मध्ये किंवा पेप्सी मध्ये घालून पेन किलर असतं ना त्याच्यामुळे पण हाय येतं त्यांना. त्यामुळे पेन किलरचं बरेचदा ते पेन किलर आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पेन किलरचा वापर केला जातो व्यसन करण्यासाठी. बेसिकली जसा विषय निघाला की कॅम्पसमध्ये वी कॅन मेक देम स्टॉप, पण कॅम्पसच्या बाहेर बेसिकली जसं एक शिक्षण संस्था एखादं कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी जशी एका जागेला येते त्याच्याबरोबर त्याची आजूबाजूची इकोसिस्टीम पण तयार होते की मुलांसाठी लागणारी हॉस्टेल्स, फूड चेन्स, हॉटेल्स. आणि आपल्याकडे अलिखित भारतामध्ये हा नियम आहे की एक हॉटेल असलं की त्याला पानपट्टी असलीच पाहिजे. त्यामुळं इथं मुलांना इथंपर्यंत न जाऊन देणं किंवा हे आम्हाला पण शक्य नसतं, कारण जसं मॅम म्हटलं तसं वी आर 18+ क्लिअरली. पण मग पॉलिसी लेवलला ह्याच्यामध्ये काही काम चालू आहे का आणि त्याच्यामधनं काही होऊ शकतं? ऍक्च्युली ना रूल्स आहेत तेच व्यवस्थित जर काही इम्प्लिमेंट झाले तरी खूप फरक पडू शकतो, पण बरेचसे जे आहेत ते नीट आपल्यापर्यंत पोहोचलेले नसतात आणि ते इम्प्लिमेंट नंतर झालेलेच नसतात. पानटपऱ्यांच्या बाबतीत तर आहेच की किती फूट पाहिजे, किती मीटर अंतर पाहिजे वगैरे. इव्हन शाळा किंवा कॉलेजच्या जवळ असं काही बार आणि दारूचं दुकान वगैरे हे नको, असे रूल्स तर आहेतच खूप. आता तुम्ही बघितलं असेल की खूप स्ट्रिक्टली ते पाळलं जातंय रेस्टॉरंट्स मध्ये वगैरे याच्यानंतर घटनेकडनं. खरं तर सगळं ऐकून समजतं की परिस्थिती फारच गंभीर आणि टोकाकडे चाललेली आहे. तुम्हाला मगाशीपासून म्हणावंसं वाटत होतं की आपल्या आपल्या कॉलेजेसमधून प्राध्यापक मंडळी आलीत आणि या पद्धतीनं विषय समजून घेऊन त्याच्यावरची उपाय शोधण्याचा त्यांचा जो प्रयत्न सगळा दिसला, तर ही आशा घेऊन जर आपण प्रत्येकाने काम करूयात आपण, असं मला वाटतं. आणि खूप खूप धन्यवाद ज्या पद्धतीने पार्टिसिपेशन तुम्ही केलं कार्यक्रमामध्ये आणि विषय समजून घेण्याची तळमळ खरंच फार महत्वाची गोष्ट आहे. मुक्ताताई खूप खूप धन्यवाद. आणि हा जो प्रयोग आहे की त्यांनी त्यांच्या बाबांपासून तर त्यांच्या पेशंटची वेगवेगळी उदाहरणं सांगितली, तर हे आणि ते आपण त्यातूनच आपण क्लूज आपल्याला मिळालेत. आपण एकमेकांनी तुम्ही जेव्हा शेअर केलं तर ते खरं तर खूप काइंड ऑफ लर्निंग प्रोसेस अशी असावी की मग बिबट्याला सुद्धा घाबरत नसतील, म्हणजे ही लेवल ऑफ कॉन्फिडन्स त्या ड्रगचा इफेक्ट असाही होऊ शकतो की कुणालाच भीती वाटेन अशी होती, अगदी आत्महत्यापर्यंतच.
तर हे आपण ग्रुपमध्ये राहूयात एकमेकांकडून असंच शिकत. आणि मला वाटतं की परत तीच गोष्ट की हीच आशा आहे की तुम्ही लोक आहात, आपण सगळे आहोत, तोपर्यंत या समस्येवर काम करूयात आणि अजून लोक आपल्याला मिळत जातील. असंच MSFDAच्या इतर कार्यक्रमांना या अशी मी रिक्वेस्ट करेल. आणि पुन्हा एकदा फार ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनसाठी धन्यवाद सर्वांचे.